आमचे मॅन ऑफ द मॅचचे स्पॉन्सर्स आहेत. ट्रॉफी स्पॉन्सर्स आर एस ग्रुप, मेडल स्पॉन्सर्स वसई विराट अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशन, कॅप स्पॉन्सर विराट ब्रँड, टेनेक्स यू शूज, टेनेक्स यू टी शर्ट्स, त्यानंतर कनेक्ट पेन फिल्म्स आमचा सोशल मीडिया सांभाळणारं चॅनल आणि या सर्वांचं जोडीनं बहुजन विकासाकडे भक्कम अशी साथ लाभलेली ही वसई विरारच्या क्रिकेटला नवीन चालना, नवीन उत्तेजना आणि नवीन उंचीवरती घेऊन जाणारी ही प्रीमियर लीग अर्थात पर्व दुसरं आहे. दुसऱ्या सीझनमधला हा चौथा दिवस, चौथ्या दिवसाला होते सुरुवात. पहिला सामना जिथे प्रकृती रॉयल बालाजी आणि फुलपाडा वॉरियर्स या दोन संघादरम्यान हा सामना होतोय. प्रत्येक संघामध्ये एक तालुका आयकॉन, एक ऑल इंडिया आयकॉन आहे. प्रकृती रॉयल बालाजीमध्ये जर पाहिलं तर तालुका आयकॉन प्रशांत घरत, अर्नाळ्याचे आपले असे खेळाडू आज ऑल इंडिया स्तरावरती देखील ते खेळतात आणि त्यांच्या जोडीनं विजय पावले, एक मोठं नाव टेनिस बॉल क्रिकेटमधलं ते असतील. तर दुसऱ्या बाजूला फुलपाडा वॉरियर्स या टीमकडनं भार्गव पाटील गेल्या वर्षी याच प्रीमियर लीगचा पहिल्या पर्वाचा मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी दिवाणमानचा खेळाडू आणि त्याच्या जोडीला अगदी दूरवरचा प्रवास करून अक्षय टावरे देखील पोहोचलेत. ते राहतील ऑल इंडिया आयकॉन. आमच्या जोडीनं प्रशांत आदवडे जॉईन होते. प्रशांत आपलं देखील स्वागत आहे या वसई विरार प्रीमियर लीग 2026 पर्व दुसऱ्यामध्ये आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू भरत आणि त्याचबरोबर मनापासून धन्यवाद तुकाराम मांगेले सर. शेषाच्या हाती धरतीच्या गती, ज्ञानेश्वरी चालवल्या निर्जीव भिंती, अर्जुनाच्या रथावर श्रीकृष्ण सारथी, होऊन गेले रथी महारथी, धन्य ती भारतीय संस्कृती, प्रथम पूजूया महागणपती. गणपती बाप्पा नमन करतो. संत ज्ञानेश्वर संत तुकोबा यांच्या चरणी नतमस्तक होतो. आई जीवदानीच्या आशीर्वादानं पुढे झालेल्या या वसई विरारच्या लाल मातीमध्ये बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वाचा खेळ आपण या ठिकाणी पाहतो आहे. या स्पर्धेचं आयोजन आर एस ग्रुप आणि त्याचबरोबर वसई विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून करण्यात आले. स्पर्धा गाजते. या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे की अनेक वेगवेगळ्या गोष्टी हायलाईट आपल्याला बघायला मिळतात. त्यामध्ये 5 षटकार ठोठावले गेले होते. विशेष करून केतन म्हात्रेच्या बॅटमधनं 6व्या चेंडूवर त्याने रिस्पेक्ट केलं होतं. सुमित डेकेनं त्याचाच पार्टनर त्या अगदी आपण बघितलं तर विश्वनाथ विरुद्ध ठोकलेले 6 षटकार त्याची चर्चा, अक्षय राजवरची चर्चा मागच्या वर्षी झाली होती आणि याही वर्षी होते. भार्गव पाटीलला मिळालेली मॅन ऑफ द सिरीज हा पुरस्कार देखील तितकाच महत्त्वाचा आहे. स्पर्धेच्या निमित्तानं आज समाजन कक्षामध्ये तुकाराम मांगेले सर आहेत, त्याचबरोबर कैलास पाटील, भरत मोरे या ठिकाणी असतील. तर ऑफिशियल म्हणून करुणन कोटियन, सत्यजी कुरूप आणि अमित कोलतकर आपल्याबरोबर असणार आहेत. सामन्याला अगदी काही क्षणात सुरुवात होईल. जे प्रेक्षक DBL लाईनवरती आमच्याबरोबर जॉईन झालेत त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. जीवदानीच्या अतिशय सुंदर आणि देखण्या मैदानावरती आज वसई विरार प्रीमियर लीग 2026चा क्रिकेटचा महासंग्राम रंगणार आहे. बॅट्समन मैदानावरती दाखल झालेत. क्षेत्ररक्षण सजवलं जाईल. जे प्रेक्षक आत्ता आमच्यावर जॉईन झाले त्यांच्या माहितीसाठी फुलपाडा संघानं टॉस जिंकला. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. प्रतिस्पर्धी संघाला अर्थात प्रकृती रॉयल बालाजी संघाला बॅटिंग करता आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सिक्का उछला, फुलपाड़ा के पक्ष में गिरा और फुलपाड़ा के कप्तान ने कहा कि भाई हम गेंदबाजी करेंगे और प्रकृति रॉयल बालाजी को न्योता दिया गया बल्लेबाजी करने के लिए. अत्यंत महत्त्वाचं लगेचच काउंटडाऊन देखील या ठिकाणी घेतलं जाते. प्रेक्षक तयार आहेत. सामन्याला सुरुवात होईल. बॅट्समन रेडी आहेत. मयूर डीजे मासेर आमच्या बरोबर या ठिकाणी जॉईन होत आहेत आणि आता वसई विरार प्रीमियर लीग 2026 दुसऱ्या पर्वातला अतिशय महत्त्वाचा दिवस सामन्याला सुरुवात होणार आहे. एक जण रेडी झाला, पंच देखील रेडी झाल्यात. टाळ्यांच्या गजरामध्ये आजच्या दिवसाला होते सुरुवात. वसई विरार प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं सीझन 2 मध्ये मागच्या वर्षीचा रनरअप संघ आहे प्रकृती रॉयल बालाजी. तो संघ खेळणार आहेत तो फुलपाडा वॉरियर्स या संघाशी. सलामी जोडी मैदानावरती सज्ज झालेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर प्रशांत घरत आणि दुसऱ्या बाजूला अमित अशी सलामीची जोडी सज्ज झाल्यात. प्रशांत घरत हे नाव देखील आपण पाहिलं तर याच अर्नाळ्याचा हा खेळाडू आहे आणि त्याने केलेली प्रगती अगदी मेहनत आज त्याला टेनिस बॉल क्रिकेटच्या विश्वामध्ये अगदी नवीन उंचीवरती घेऊन गेले आणि तो फलंदाज स्ट्रायकर आणला आहेत पहिले षटक हाताळण्यासाठी अक्षय टावरे. उजव्या यष्टीच्या बाहेर ॲज युजल प्रशांत घरत आजच्या दिवसातील पहिला धमाका, पहिला स्ट्रोक,
पहिला फटका कव्हरच्या डोक्यावरनं VVPL षटकार. ऑफ्टमच्या थोडासा बाहेर असणारा चेंडू अप्रतिम फटका बॅट्समन प्रशांत घरतच्या बॅटमधनं ॲक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवरती. ही तर सुरुवात आहे. आता नाव पण माझं असेल, चर्चा पण माझं असेल आणि मार्केट पण माझं असेल. प्रशांत घरत या ठिकाणी निष्ठावून सांगतोय बारामतीमधून आलेल्या अक्षय तावरेला. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू पंच आमच्या बाजूला पडत आहेत. अर्थात वाईट बॉलचा इशारा करुणा कोटियन सर मैदानावरती आहेत आणि त्यांनी इथे वाईट बॉलचा इशारा केलाय. आता तुकाराम सर पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती वाईट बॉल. परिणाम काय तर पहिल्या चेंडू गेलेलं आक्रमण आणि आउट ऑफ ऑफ्टम गोलंदाजी करताना दिशा भरकलाय अक्षय तावरे. जास्त बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला गेला होता. आता फुल टॉस लॉस करणार नाहीये. प्रकृती रॉयल बालाजीचा संघ खेळतोय आणि प्रकृती हॉस्पिटलचा बॅनर आहे त्यावरती आढळलाय दुसरा षटकार. पत्तीहून आलेला आहे आणि त्यानंतर हा फुलटॉस आहे. फुलटावरती प्रशांत घरत बॉस बनला. हा बॉस नाही, हा बिग बॉस आहे. काय बॅटिंग करतोय मैदानावरती. दोन जबरदस्त फटके. पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसरा बॉल व्हाईट बॉल, तिसऱ्या चेंडूवरती फुल टॉस वरती प्रशांत घरत अक्षरशः तुटून पडले. दोन षटकार टोटवलेत इरादे स्पष्ट. ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू व्हाईट बॉल. तुकाराम सर मैदानावरती काय घडतंय. षटकार व्हाईट बॉल, षटकार व्हाईट बॉल. मग आता येणारा ते प्रेक्षक देखील तयार आहेत. बाबा 6 नंतर वाईट येतो, 6 नंतर वाईट येतोय. मग वाईट नंतर 6 येतो का 6 नंतर वाईट येतो. ही पण चर्चा आहे. 6 नंतर वाईट येतो, वाईट नंतर 6 येतो, 6 नंतर वाईट येतो आणि पुन्हा एकदा 6 येतोय. अजून एक VVPL षटकार. नेतो या फटक्यानंतर कारण अक्षय टावरेला अगदी जवळनं तुम्ही पाहिलंय, खेळ त्याचा देखील पाहिलाय. पण सुरुवात थोडीशी खराब झाली. कदाचित जास्त एफर्ट लावतात, जास्त जोर लावतात या चेंडू हाताळताना. मला तसं वाटत नाही. वाईट यॉर्कर टाकत असताना काही प्रमाणात फुलटॉस चेंडू आलेत. प्रयत्न त्याचा चांगला. ऑफ्टमच्या बाहेरची गोलंदाजी, चेंडू खराब नाहीत परंतु प्रशांत घरत फॉर्ममध्ये. क्वालिटी बॅटिंग मैदानावरती होते प्रशांत घरत कडून. कारण जेव्हा आपण आपल्या घरच्या मैदानावरती घेतो ना तो एक वेगळा आत्मविश्वास असतो. पाटीराक यांचा या ठिकाणी पाठबळ त्याला मिळते. आतापर्यंत प्रशांत घरतनं 3 षटकार टोटवलेत. अप्रतिम बॅटिंग केले आणि पुन्हा एकदा करुणा कोटेन वाईट बॉलचा इशारा करत आहेत. षटकार वाईट बॉल, षटकार वाईट बॉल, षटकार वाईट बॉल. आत्ता पुढे काय करणार आहे. चौथा षटकार येणार का बघूया. अक्षय तावरे कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय पण दिशेवरती नसलेलं कंट्रोल आणि आतापर्यंत 3 वाईट बॉल त्याने टाकलेले आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. वाईट यॉर्कर ज्याचा प्रयत्न या ठिकाणी होत होता आणि या प्रयत्नामध्ये अक्षय तावरे विरुद्ध 3 षटकार प्रशांत घरतने ठोकले. पहिल्या षटकाचा खेळ मैदानावरती सुरू आहे. धावसंख्या अगदी अप्रतिम आहे. बालाजी बसंगाची धावसंख्या बिनबाद 21 धावा धापल. आणि एक चांगल्या गोष्टीचा उल्लेख तुम्ही देखील केला की खराब चेंडू नाही आहेत. शॉर्ट सिलेक्शन उजव्या यष्टीच्या बाहेर कव्हरच्या डोक्यावरनं पहिला जो षटकार ठोकला ना त्याच्यामुळे मनामध्ये यावं लागलं, त्याला विदिन द स्टंप यावं लागलं त्या पहिल्या चेंडूवरती त्या 6 नंतर. ज्यावेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर फलंदाज इतका सुंदर खेळतो ना मग गोलंदाजाला विचार करण्यास भाग पडतोय की बाबा टप्पा उजव्या यष्टीच्या बाहेर की विदिन द स्टंप जावं. हा उजव्या यष्टीच्या बाहेर आहे. मी म्हटलं नव्हतं क्लास आहे, हा दर्जा आहे भाई, हा अर्नाळ्याचा दर्जा आहे. प्रशांत घरतचा क्लास आहे आणि प्रशांत घरतच्या बॅटमधनं या ओव्हरमधला चौथा VVPL षटकार. वाह केले अक्षय तावरे विरुद्ध आज प्रशांत घरतनं 4 षटकार. ऍक्शन रिप्ले डिबेट लाईव्ह वरती तुम्ही पाहू शकता काय घडलं होतं. अक्षय तावरेची गोलंदाजी सुसाट पण प्रशांत घरतची बॅटिंग बुंगाट. काय बॅटिंग केले त्यानं. मी मगाशीच म्हणत होतो कारण सर की गोलंदाजी खराब नाहीये पण बॅटिंग मधला क्लास, हाय क्लास बॅटिंग प्रशांत घरतने केले. आपल्या घरच्या मैदानावरती तो दादागिरी करतोय आणि 4 उत्तुंग षटकार ऑफ साईडला ऑन साईड त्याने ठोकले. आज त्याचा आत्मविश्वास प्रचंड वाढलेला आहे. आणि अजून एक आठवण मी सांगतो कारण गेल्या वर्षी फायनलचा मॅच झाला होता. त्या फायनलच्या मॅचमध्ये प्रशांत घरतने 4 षटकार लगावले होते. तिथून ती झालेला प्रवास पहिल्या मॅचमध्ये पुन्हा एकदा 4 षटकार.
निश्चितच याची चर्चा होईल. 4 षटकार ठोठवलेत. गोलंदाजी मार्कवरती अक्षय तावरे. चांगला चेंडू आहे. काय घडलंय मैदानावरती? वाईट टाकलाय अक्षय तावरेने. षटकाची समाप्ती पहिल्या षटकामध्ये अक्षय तावरे विरुद्ध प्रशांत घरतनं जबरदस्त बॅटिंग केले, जबरदस्त स्टार्ट करून केले, स्वप्नबद्ध सुरुवात करून दिलेली आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 27. 26. करतोय की पहिल्या षटकामध्ये किती धावा यायला हव्या, किती रन. आणि ज्यावेळेला टॉस झाला ना त्यावेळेला कॅप्टनला विचारलं होतं, गुरु संख्येला विचारलं होतं, बाबा पहिल्या 2 ओव्हरमध्ये किती रन यायला हव्या. त्यांनी काय अपेक्षित नव्हती सांगितली की किती रन यायला हव्या, पण त्यांनी सांगितलं होतं की रन इतक्या यायला हव्या कदाचित त्याचा फायदा उर्वरित 4 षटकामध्ये आपल्या टीमला होऊ शकेल. आणि ती सुरुवात केलेली आहे. आणि कालचा सामना पुन्हा एकदा मी सांगतोय, कालचा सामना देखील असाच चालू झाला होता. पहिला सामना जो 100च्या वर रन आपण पाहिल्या होत्या आणि आजही देखील कदाचित त्या दिशेनं सुरुवात झाले या सामन्याची. अगदी बरोबर. आता तुम्ही फायनलचा विषय जर छेडला तर मागच्या पर्वामध्ये चर्चा झाली होती अक्षय राजभरची. ज्यावेळेला मैदानावरती सामना अतिशय जबरदस्त रंगला होता आणि 6 चेंडूमध्ये 4 धावा डिपेंड करायच्या होत्या, त्यावेळेला त्यांनी करामत करून दाखवली होती. त्यामुळे निश्चितच मागचं पर्व देखील गाजलंय. आता या डावाची सुरुवात जबरदस्त झाली. महेंद्र गोलंदाजी मार्कवरती धावसंख्या 27. बिनबाद 27. प्रकृती रॉयल बालाजी प्रथम बॅटिंग करत असताना फुलपाडा संघाने टॉस जिंकला, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आयकॉन अक्षय तावरे विरुद्ध आज तालुका आयकॉन खेळाडू प्रशांत घरतनं धावांची लयलूट करत स्वप्न बस मैदानावरती आहे. पंचाच्या भूमिकेत तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये अनुभवी पंच सतीश कुरूप सर आहेत. तर मैदानावरती महेंद्रचा पहिला चेंडू हलकासा आवाज आला होता तुकाराम सर आणि पंचांना ते देखील पाहायचं होतं, त्यांनी पाहिलं, त्यामुळे अपील फेटाळून लावलेलं आहे. या ठिकाणी धावसंख्या झाली 28. 28 धावा धावफलकावरती आहेत. आणि जसं तुम्ही उल्लेख केला 2 साऊंड जरूर आले होते. अमित घरत आहेत जे नॉनस्ट्राईक एंडला सध्या आहेत, आपल्या उमेलमान गावचे हे खेळाडू आहेत आणि त्यांच्यासाठी ही प्राईज आहे. 3 षटकार जर आले तर त्याच गावचे अमित पाटील आहेत, त्यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राईज. आणि प्रशांत घरत जे 4 षटकार लगावले आहेत, जर 50 धावांची खेळी साकारतोय तर विघ्नेश पाटोळेकडनं 500 रुपये आहेत. पहिल्याच मॅचमध्ये अगदी षटकार चौकारांची लयलूट तुम्ही जर सांगितलं तरी बक्षिसांची वर्षाव झाले. पहिल्या सामन्यामध्ये महेंद्र गोलंदाजीसाठी बॉक्स एंडच्या गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झालेत. वेगवान 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 बाउन्सर ज्यावेळेला विजय पावले यांची चर्चा चालू होती ते म्हटलं होतं की खेळपट्टी अशी आहे की बाबा चेंडू वेगानं येणं फलंदाज पसंत करतो, पण वेगानं हाताळणं गोलंदाजाला देखील आवडतं. हा अगदी कानाजवळ न जाणारा बाउन्सर हाताळलाय. कानापासून शिट्टी वाजवणारा हा चेंडू होता. अत्यंत सुरेख चेंडू आपट बार टाकला गोलंदाज महेंद्रने आणि खूप चांगला जो ॲक्शन रिप्लेमध्ये पाहू शकता हा चेंडू कसा टाकलाय. प्रशांत घरतनं उत्तर नव्हतं. इतका भन्नाट वेगाचा चेंडू कानापासून शिट्टी वाजवत यशच्या हातामध्ये गेलाय. महेंद्रचं षटक सुरुवात तर छान झाली. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसरी चेंडू डॉट टाकलाय. गोलंदाजी मार्कवरती महेंद्र सज्ज असेल. प्रशांत घरत खेळतोय 24 वरती 7 चेंडूमध्ये पहिली इनिंग. दोन्ही पंच मैदानावरती अमित गोलतकर आणि करुणा कोटीन चर्चा करतायत. चर्चा होते मैदानावरती क्षेत्ररक्षणाचा फ्लँक 3 मध्ये क्षेत्ररक्षक, पॉईंट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, कव्हर आहे, त्यानंतर रिस्टेकवर आणि मिड ऑफ साईडला एकूण 5 क्षेत्ररक्षक आहे आणि मॅन्डेटरी बाबतबद्दल अत्यंत महत्त्वाचा षटक आहे. गोलंदाजी मार्कवरती महेंद्र सज्ज आहे. कुटुंबाचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षक खूप दूर आहे, चेंडूच्या खाली येतोय, पकडला झेल. प्रशांतचा संपला खेळ. महेंद्रला मिळते पहिलं यश, पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रू देतोय आणि या ठिकाणी प्रकृती रॉयल बालाजीला बसतोय पहिला धक्का. फलंदाज बाद. बॅटच्या जवळ ते स्टिकर असतं ना, स्टिकर आला की स्टिकर नव्हतं ते बॅटला, पण त्या स्टिकरच्या आसपास हा चेंडू लागला आणि डीप वरनं करण माली होते. करण धावत 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 आले आणि हा सुंदर झेल टिपलाय.
तुकाराम सर खूप चांगलं विश्लेषण केलं. आता चेंडू पडल्यानंतर थोडा जो बाउन्स झाला ना त्याचा फायदा मिळाला, कारण बॅकलिपचा वापर करता आला नाही. चेंडू खूप वरती गेला आणि मग या ठिकाणी 2 मिनिटं असं वाटलं होतं की हा झेल होईल की नाही, पण करणने खूप छान पद्धतीने झेल टिपला आणि धोकादायक फलंदाज प्रशांत गरजला बाद करण्यामध्ये महेंद्रला यश मिळालं. आता काय बदल आहे यावरती चर्चा होईल. अक्षय त्यारोने गोलंदाजी करत असताना गुंडे स्पॉट का फुल्लेंवरती गोलंदाजी केली होती, तर महेंद्रने गोलंदाजी करत असताना आपटबार आकूट टप्प्याची गोलंदाजी केली, खांद्यांचा छान वापर केला, लेन बॉल आणि चांगलं व्हेरिएशन केलं, त्याचा फायदा या ठिकाणी महेंद्रला मिळालेला आहे. आणि लेंथ महत्वाची, जसं तुम्ही उल्लेख केला गुडलेनच्या जस्ट मागे हा चेंडू हाताळला जातो आणि हे एंड आहे ना, या ज्या एंडनं सध्या महेंद्र गोलंदाजी करतो ना, हवेची थोडीशी साथ आहे, विथ द विंड गोलंदाजी करायची आहे. ज्यावेळेला विथ द विंड गोलंदाजी करायची तर हवेची अतिरिक्त साथ आहे, थोडासा एक्स्ट्रा एफर्ट लावला तर बाउन्स मिळेल, वेग मिळेल आणि त्याच उद्देशानं गोलंदाजी करताना महेंद्रना पाहिलं आहे. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी सतेज कोळी, नायगाव एकविरा स्पोर्ट्स नायगावकडनं भरपूर क्रिकेट त्यांना खेळले सतीश कोळीनं, आणि तो आता क्रमांक 3 महत्त्वाचा आहे त्याच्यासाठी. आयडियल सिच्युएशन आहे, कारण जसं सुरुवात झालेली आहे, स्टार्ट झाला आहे, अगदी आयडियल सिच्युएशन आहेत. बाय प्लॅटफॉर्म साथ गॅप केले, स्टार्ट चांगला झालाय स्ट्रायकर एंडला. सतेज बॅटला आतल्याकडे लागला होता, धाव घेण्याचा प्रयत्न, डेस्परेट होते. थोडासा माहोल बदलला, जसा आपण बघतो ना ऊन सावळीचा होता. प्रशांत घरात बाद झाले, माहोल चेंज झाला, बॉडी लँग्वेज बदलली आणि अचानक असं वाटू लागलं की आता गोलंदाज वरचढ ठरतोय की काय. एंड पण बदलला. आपण समोरच्या एंडकडनं जेव्हा गोलंदाजी त्यावेळेस निश्चितच फलंदाजांनी दादागिरी केली, अप्रतिम त्याचा दबदबा होता प्रशांत गरजचा. परंतु कॉम्बॉक्स एंडकडनं जेव्हा गोलंदाजी होते तेव्हा महेंद्र खूप चांगली कामगिरी करतोय. शपथ झाली, ऑन साईडला फटका तर छान सजवलाय, स्क्वेअरिंगमध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळेल. आता जेव्हा पहिल्या षटकात एकूण 27 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये महेंद्रनं तिखट मारा केलाय. स्कोरबोर्ड चालवणं देखील गरजेचं आहे आणि तो प्रयत्न आता अमित आणि सध्याच्या मैदानावरती पाहायला मिळतोय. ना अशाच गोलंदाजासाठी वसई विरार प्रीमियर लीग आहे, कदाचित लाईमलाईटच्या बाहेर आहेत गोलंदाज जर पाहिलं तर. अशाच गोलंदाजासाठी ही वसई विरार प्रीमियर लीग आहे. त्यांना अगदी जसा कोळशाच्या खाणीमधनं हिरा आपण काढायचा ना, तसं वसई विरारच्या परिसरामध्ये अगदी छोट्या छोट्या गावामध्ये खेड्यामध्ये लपलेले जे खेळाडू आहेत ना, या स्पर्धेच्या निमित्तानं पुढे येतील. त्यांचा खेळ, त्याच्यामधली प्रतिभा, त्याच्यामधली क्षमता आणि त्याच्यातली गुणवत्ता या स्पर्धेच्या माध्यमातून समोर येईल. त्यापैकी महेंद्र आहेत. पायावरचा चेंडू होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू त्याला स्क्वेअर रिझनमध्ये पाठलाग केला जातोय. टीपवरनं क्षेत्ररक्षक येईल, थ्रो करेल, तोपर्यंत एकच धाव. मी का म्हटलं बॉडी लँग्वेज आपली सही का, थोडासा एंड बदललाय, बॉडी लँग्वेज बदललंय, वातावरण थोडंसं चेंज झालंय. पहिल्या षटकामध्ये 27 आल्या होत्या, या षटकाचा खेळ पाहिला तर 3 धावा आल्या. महत्वाचा प्रशांत गरजचा विकेट आला, 2 षटकांचा पॉवर प्ले संपलाय. धावफलकावरती येत्या 1 गडी बाद 30. पॉवर प्लेच्या षटकाचं जर विश्लेषण केलं तर पहिल्या षटकामध्ये लढाई होती 2 आयकॉन खेळाडू, जे व्यावसायिक खेळाडूंमध्ये, प्रशांत गरज आणि अक्षय तवरे. तिथे ती लढाई प्रशांत गरजनं जिंकली. आणि जेव्हा लोकल बॉय आणि एक आयकॉन खेळाडू, आयडॉल खेळाडू अशी लढाई होती, ती लोकल बॉय महेंद्रने जिंकले. अप्रतिम कामगिरी केली, फक्त 3 धावा आणि प्रशांतचा अडसरही दूर केलेला आहे. त्यामुळे कौतुक करावं लागेल महेंद्रचं. अप्रतिम मारा, लेन्स चांगली होती, व्हेरिएशन चांगलं होतं आणि कंट्रोल चांगला होता, त्याचा त्याला फायदा मिळाला. नक्कीच. आणि काल देखील असंच घडलं होतं, ज्यावेळेला शेवी 26 आणि टीम 94 कामांचा मॅच होता. जिथे प्रथमेश ठाकरे कमी पडले, जिथे विश्वनाथ जाधव कमी पडले, तिथे अक्षय राजभर हा गोलंदाज चालून गेला होता. ते टॅलेंट होतं वसई तालुक्याचं, ती गुणवत्ता होती तालुक्यातल्या या अशा खेळाडूंची ज्यांच्यासाठी ही स्पर्धा आहे. आणि तुकारामचा आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा, जेव्हा तुम्ही आयकॉन खेळाडूविरुद्ध चांगली कामगिरी करताना तेव्हा तुम्ही प्रकाशझोतामध्ये येता. कारण जे आयडॉल खेळाडू आहेत, जे आयकॉन खेळाडू, ते चांगली कामगिरी करणार. पण ही स्पर्धा कशासाठी आहे? वसई विरारमधील जी गुणवत्ता आहे त्यावरती या ठिकाणी निश्चितच प्रकाशझोत टाकायचा आहे. पण कामगिरी चांगली करायला लागेल. अक्षय राजभरनं मागच्या पर्वातही हे मैदान गाजवलं आणि याही वर्षी त्यांनी व्यावसायिक खेळाडूविरुद्ध जबरदस्त कामगिरी केली. भार्गव पाटील येतो, अजून एक उदाहरण आहे, म्हणजे भार्गव पाटीलच्या रूपानं अजून त्याच्यातलं एक उदाहरण आहे. जसं ज्यावेळेला चर्चा केली होती भरतजी मोरे यांनी की मागच्या वर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा हा खेळाडू ठरला होता, जो मानकरी ठरला होता. व्हाईट बॉलचा इशारा होता. भार्गव पाटील आपल्या दिवाणमान वसईचा खेळाडू आहे, वाईल्ड कार्ड एंट्रीनं मध्ये आला होता. आणि जसं म्हणतात बाबा काना बघून आला आणि तिखट झाला, तसा खेळाडू आहे. म्हणून या अशा वसईच्या खेळाडूंसाठी ही स्पर्धा आहे.
मैदानावरती गोल्डन स्पॉटवरती असलेली जी हिरवळ आहे ती गोलंदाजाला निश्चित खुणावते. गोलंदाज त्यामुळे थोडेसे सुकावले. आकुटबाद जंबू आपण ऑन साईडला खेळताना बॅट्समॅनला पाहतो चेंडू सीमारेषा पार. डावखोऱ्या फलंदाज अमितच्या बॅटमधून आलेला बा कडकडीत चौकार. होता त्या फटका खेळायची कहाणी आपण गोलंदाजी सांगतो ती बॅट्समनची देखील आहेत. अमित घरत तुमच्यासाठी देखील ही संधी आहे. प्रशांत घरत बाद झाल्यात पण अमित घरत आहेत. आकूट टप्प्यात चेंडू होता आणि त्यावरती कदाचित फुल नाही केला. थोडासा आपण फटका जो खेळला ना अलॉंग द ग्राउंड खेळा. अलॉंग द ग्राउंड खेळा शेवटच्या क्षणी कदाचित त्या डोळ्याच्या आड हा फटका खेळला गेला होता. हा फटका बघा डीप इन द क्रीजच्या आतमध्ये गेले होते बघा. अगदी म्हणजे त्याचमुळे काय होतं थोडंसं साईडॉन झाले होते आणि हा फटका खेळाय. तर ही देखील तुम्हाला देखील संधी आहे. अमित घरत अशा स्पर्धेमध्ये ॲज अ ओपनर खेळतात. सलामीला खेळण्याची संधी तुम्हाला मिळाली. सलामीला खेळायची संधी मिळाली आहेत. अमित घरत सोडू नका ही संधी. नाही सोडणार. चेंडू गेला फाईन लेग रिझनमध्ये. BBPL चौकार. पटेल गोलंदाजी करत असताना मिडल आणि लेग स्टंपला गोलंदाजी करतो आणि त्याचा फायदा अमित घरतला मिळतोय. काय बॅटिंग करतोय. अप्रतिम बॅटिंग. 2 चौकार त्याने टोटवलेत. लाईन लेन आपण बघितलं तर आकूट टप्प्याचे चेंडू बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न होतोय परंतु एक फटका घेत असताना अगदी डोळे बंद झाले. अगदी त्याच्या डोक्याच्या दिशेने येणारा चेंडू होता. त्यानंतर मात्र खेळला फटका अगदी सफाईदार होता. अमित घरत 10 वरती खेळतोय. हा फटका सुरेख आहे. सुंदर आहे. अत्यंत दर्जेदार. लॉंग ऑनला चेंडू गेलाय. पंचांच्या इशारा येईल 6 धावांचा. अमित घरत रंगात आलाय परत. त्याने चेंडू पाठवलाय ढगात. चेंडू जाईल या ठिकाणी प्रेक्षकात षटकार. भरून चालली माझी मन. गेला प्रेक्षकात गेला आणि प्रत्येक जण लक्षात ठेवणार आहेत की तुम्हाला जी संधी मिळाली ना त्या संधीला तुम्ही कसं वापरलं. बाय ऑपॉर्च्युनिटी आहेत. ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब्स करा. एक प्राइज आहे शिवम पाताडेकडनं. हे जे 2 फलंदाज आलेत ना सतीश कोळी आणि अमित घरत यांसाठी लागोपाठ 3 षटकार 500 रुपये. अमित पाटील उमेलमान याचकडनं देखील अमित घरतसाठी प्राइज आले. लागोपाठचे 3 षटकार 1000 रुपये. कारण हे टॅलेंट आहे जे समोर दिसून आलेत. एक दुसरी गोष्ट आहे आपण चर्चेला येऊया चेंडू नंतर. चेंडूच्या वेगात बदल केला होता. काय गोलंदाजी करणारा जो संघ आहे ना प्रशांत घरत बाद झाल्यानंतर काय थोडंसं फोकस घालून बसलाय का की एक फोकस केला होता प्रशांत बाद झाले पण तुम्ही कदाचित तो कॉन्सन्ट्रेशन तो फोकस थोडासा हरवलेला दिसतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या या टीमचा. पहिल्या षटकामध्ये यथेत दुलाई झाली. आपण बघितलं खूप चांगली बॅटिंग प्रशांतनं केली. त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये अप्रतिम मारा महेंद्रने केला. या षटकामध्ये गोलंदाजी करण्याकरता कॅप्टन आलाय. कदाचित एक मोठा मासा गळायला लागला त्याचा आनंद जास्त झालेला दिसतोय आणि त्यानंतर गोलंदाजी करत असताना थोडंसं रिलॅक्सेशन आलंय. भार्गव पाटील गोलंदाजी मार्कवरती. टप्पापर्यंत थोडंसं लेग स्टंपच्या दिशेने जाणार चेंडू ऑन साईडला खेळायचा तर चेंडू बॅटमध्ये संपर्क नाही. एसटी रेस्टॉर खूप चांगलं होतंय. षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. धावसंख्या 45ला. एक शेवटचा काय चेंडू या षटकातला. आता मात्र कमबॅक करत असताना भार्गवला या ठिकाणी प्रेक्षक पाहत आहेत. यष्टाच्या वरून चेंडू गेला. मागचे 2 चेंडू जे खेळले होते ना आता जो चेंडू जो खेळला ना याच्यामध्ये थोडासा फरक होता. अमित घरतनं खेळताना. शेवटचा बॉल त्यानंतर आपण त्या विश्लेषणावरती येणार आहोत. उजव्या यष्टीच्या बाहेर पुन्हा एकदा वेगात बदल केला होता. लांब ठेवला होता टप्पा. शेवटचे 2 चेंडू डॉट बॉल आल्यात. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. 15च्या सरासरीने 45 धावा 10 फलकावरती आल्यात आणि ते असताना 4थं षटक जे वसई विरार प्रीमियर लीग मधलं तुम्ही एक शब्द वापरता बघा गेम चेंजर. ते असं गेम चेंजर ओव्हर आहे. VVPL ओव्हर आता येणार आहे. डबल ट्रबल. जी हाँ, अब डबल ट्रबल ओवर की शुरुआत हो जाएगी. मजा आएगा. बहुत इंटरेस्टिंग है. और कल अक्षय राजभर की गेंदबाजी जिसकी चर्चा हो रही है. सामने दिग्गज खिलाड़ी होने के बाद बहुत ही शानदार गेंदबाजी की थी और मात्र 6 रन खर्च किए थे वो खिलाड़ी जिनकी चर्चा और विनीत माली की चर्चा हुई है. केतन मात्री की चर्चा हुई है. उसके साथ सुमी टेकले बाहुबली के 6 छक्के कौन भूल सकता है. अब जाकर ये दर्शक दीर्घा में दर्शक देखे काफ़ी सारे दर्शक है. आज नारंगी की टीम खेलने वाली है. ऑलराउंडर टीम खेलने वाली है. कृष्णा, लक्ष्मण सातपुते, प्रथमेश मात्रे, मयूर मांगेला, संतोष जाधव, विजय पावले, प्रशांत घरत, भार्गव पाटिल, अक्षय तावरे, ये सारे बड़े खिलाड़ी
भार्गव के ओवर के बारे में थोड़ा सा चर्चा कर सकते हैं। जिस तरह से मिडल और लेग स्टंप पर इन्होंने गेंदबाजी की, तब जाकर इनके ऊपर हमला हुआ। जब ऑफ स्टंप के बाहर आए तब जाकर वो बिल्कुल बहुत ही बढ़िया गेंदबाज करते हुए किफायती साबित हुए, लेकिन इनके ऊपर हमला हुआ, कप्तान के ऊपर हमला हुआ। ऑस्टन गेंदबाजी करने के लिए स्कोर अनुमानित 90 दिखा रहे, तो अभी भी रनों की रफ्तार प्रकृती रॉयल बालेची टीम की बहुत ही बेहतरीन है। चांगला आहे, स्कोर चांगला आहे, सुरुवातीपासून तो मेंटेन ठेवलाय, तो आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। ज्यावेळेला तुम्ही शरीराच्या दिशेने गेले ना त्यावेळेला धावा आल्या, रन आल्यात। ज्यावेळेला तुम्ही लेग स्टंपवरती मारा केला त्याच्यावरती स्क्वेअर लेगला धावा आल्या, फाईन लेगला धावा आल्या, आणि जेव्हा तुम्ही उजव्या यष्टीच्या बाहेर गेला ऑफ स्टंपच्या बाहेर त्यावरनं तो एक फटका जरूर खेळला, पण 3 चेंडू चांगले हाताळले, त्याच्यामुळे जो स्कोरबोर्ड वाटत होता 3 षटकामध्ये 50च्या पार होईल तो मात्र कमी जाताना दिसलाय। VVPL ओव्हरचा इशारा पंचाकडनं होतोय। 10 धावांचं चॅलेंज आहे, 10 रनचं चॅलेंज असणार आहे, 10 धावांचं चॅलेंज असणार आहे। आणि एक खासियत राहिलेली आहे या VVPL ओव्हरची, म्हणजे दिवसा काय घडलंय आणि रात्री काय घडलंय ते देखील आहेत। म्हणजे एक सिरियल आली होती ना, रात्रीचे खेळ चाले, जेव्हा दिवसाच खेळ चाले तेव्हा वेगळी कहाणी आहे, आणि रात्रीच खेळ चाले तेव्हा वेगळी कहाणी आहे। ऑस्टन पावकर अगदी वसईला गेला तुम्ही, किल्ला बंदर पाचू बंदरला आपण गेला, तिथून आलेला हा खेळाडू आहे ऑस्टन पावकर। 10-15 कदमों का बॉलिंग मार, स्कोर 45, 1 विकेट के नुकसान पर डबल ट्रबल ओवर। ऑन साइड पर इस गेंद को खेल दिया, घुस कर मारा है, बाउंड्री लाइन पर खिलाड़ी तैनात, शानदार फील्डिंग, उच्च कोटि की फील्डिंग स्क्वायर लेग पर। अब मजा आएगा, बिल्कुल मजा आएगा, दर्शक भी बढ़ रहे हैं और तुकाराम सर दिलचस्पी भी, मजा आएगा दर्शकों के लिए। स्कोर 46 पर 1। अब ये 9 रन इंपॉर्टेंट है दोनों टीमों के लिए, बिलकुल इम्पॉर्टंट आहे। आणि 46 जर आहे ना तो 6 येणारच होता, अगदी षटकार आला होता, पण तिथे फिल्डिंगला कोण होते? फिल्डिंगला करण माली। करण आहे तर बाबा रन होणार नाहीत भाई, वा करण थे तो रन नाही आएंगे। करण मालीनं काय अटेम्प्ट केलं बघा, स्क्रीनवरती बघा, मेगा स्क्रीनवरती, अगदी हाय जम्प, त्याला माहिती आहे इतकी जम्प इतकीच उंच उडी मला वसईच्या या क्रिकेटमध्ये घ्यायची आहेत। वसई विरार प्रीमियर लीग ती गेलाय अशाच उंचीवरती नेण्यासाठी जी हाय जम्प लगावली, त्या हाय जम्पनं करण भावा तुम्ही फक्त चेंडू नाही अडवलाय, तुम्ही तुमच्या गोलंदाजा खाली जाणारा आत्मविश्वास थांबवलाय। कारण हा जर षटकार आला असता 10 धावांचा चॅलेंज होतं, दबाव गोलंदाजावरती असता, आता त्या एका अटेम्प्टनं, एका तुमच्या त्या चांगल्या प्रयत्नानं तो दबाव परावर्तित झालाय, तो फलंदाजावरती। पहिला चेंडू हाताळलाय ऑस्टननं, मी म्हटलं ना दबाव त्या बाजूला गेलाय, प्रेशर त्या बाजूला रिलीज झालाय, रस्त्याने जाताना काही ठिकाणी डायव्हर्शन असतात, हा दबाव डायव्हर्ट झालाय फलंदाजावरती, फलंदाज बाद। वरती दाखल होते मुश्ताक सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी, महाराष्ट्र प्रीमियर लीग लेदर बॉलच्या स्पर्धा खेळणारा खेळाडू, त्याचबरोबर IPL खेळणारा खेळाडू अर्थात विजय पावले मैदानावरती दाखल होतो। दूसऱ्या बाजूला काय घडले, ऑस्टन बहुत ही बढ़िया गेंदबाजी, टप्पा खाने के बाद गेंद थोड़े नीचे रही, ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ले का अनुड़ी किनारा, विकेट कीपर का सहारा, बल्लेबाज अमित बैक टू द पेविलियन, और विकेट कीपर ने कोई गलती नहीं की, भार्गव ने बहुत अच्छा कैच टपका, और ये गेंद जब डिलीवर की ना तब जाकर गेंदबाज ऑस्टन थोड़ा गिर गए थे। जैसे कि आप बार बार कहते हैं ना तुकाराम सर, मन तो सभी के पास होता है लेकिन मनोबल सबके पास नहीं होता। करण का जो एक एफर्ट था बाउंड्री लाइन पर, उसका फायदा इस वक्त मिला है और जिनको बहुत ही अच्छी गेंदबाजी करे। विजय पावले नए बैटर मैदान के अंदर पहुंच चुके हैं, सैयद मुश्ताक अली ट्रॉफी खेल चुके हैं, महाराष्ट्र प्रीमियर लीग खेल चुके हैं, IPL खेल चुके हैं, और बतौर ऑलराउंडर सबसे ज्यादा बाइक अगर किसके पास है तो वो विजय पावले हैं। शॉट पे गेंद को हुक किया, फाइन लेग बाउंड्री की तरफ गेंद जा रही है और इस गेंद को खेल दिया फाइन लेग पर। बल्लेबाज को लगी है रनों की भूख, इन्होंने शॉट खेला हुक और शॉट है चाबुक। विजय पावले की बल्लेबाजी, जापुक जुपुक जापुक जुपुक। झके झापूक झुपुकाने पहिला चेंडू होता ऑस्टन पावकरचा, हा चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेर, शफल केला आणि तिथून चेंडूला खेळलाय। आणि विजय पावले म्हटलं तर प्रत्येकाला वाटतं बाबा वेगवान गोलंदाज, पण एक अष्टपैलू, तुम्ही जसा चांगला उल्लेख केला होता, ऑलराऊंडर,
म्हणजे एक पॉडकास्टमध्ये कृष्णा सातपुते देखील म्हटलं होतं की विजय पावले जर टॉप ऑर्डरला जर बॅटिंगला आला ना तर त्याच्यासारखा अष्टपैलू खेळाडू नाहीये नक्की. आणि तो त्याने दाखवून दिले की क्रमांक 3, 4, 5 वरती जर ते बॅटिंगला आले ना तर बॅटिंगचा जलवा देखील तसाच दाखवू शकतील विजय पावले. तोच खेळ आहे स्विच इट. विजय पावलेचं नवं रूप आहे बॅटिंग मधलं ते बघतोय. स्विच इट, चेंडू सीमारेषा पार, VVPL चौकार. पहले हुक किया था, उसके बाद में रचनात्मक बल्लेबाजी, अल्टी पल्टी दे घुमा के गेंद बॉट देने के बाद 4 रन. ये बढ़िया लाइन, बहुत अच्छी गेंद थी, थोड़ी हड़बड़ाहट मैदान के अंदर. विजय पावले काफी ऑफ स्टंप के बाहर आए थे गेंद को खेलने के लिए और पहले आए थे, बॉल रिलीज करने से पहले आए थे. तो तुकाराम सर टेलीग्राम मिल गया और बहुत अच्छी तरह से गेंद को फॉलो किया. देखिए किस तरह से गेंदबाज ने फॉलो किया. एक्शन रिप्ले आपल्या स्क्रीन पर है. जसा चेंडू आला ना बघा, जसा खेळण्याचा प्रयत्न एकदा पहिला लेग साइडला शफल केला, उजव्या बाजूला फुलर लेन, वाइड यॉर्कर, परफेक्ट वाइड यॉर्कर. जैसे कहते हैं ना आप सटीक गेंदबाजी, बिलकुल सटीक गेंदबाजी करे. ऑस्टन पावकर वेगवान गोलंदाज म्हणून त्याची देखील खाती आहेत. भले विजय पावले त्यांच्या समोर आहे. एक वेळा अकोट टप्प्याचा चेंडू ज्याच्यावरती फाईन लेग क्षेत्र आणि दुसरा चेंडू होता ना जो रिव्हर्सिपचा, चेंडूमध्ये खराबी नव्हती, ती एबिलिटी होती, गुणवत्ता होती ती ऑस्टनची. या षटकामध्ये धावा आल्या त्या 9. 10 धावांचा चॅलेंज आहे. शेवटचा चेंडू आहे या चॅलेंजिंग ओव्हरमधला. एक चेंडू ऑस्टनला हाताळायचा आहे, एक चांगला फटका विजय पावलेला खेळायचा आहे. टॅप केला त्याला माहिती जास्त काय करायची गरज नाही आहे भाई. ताकद हमने दिखा दी है, 10 रन करने तो नजाकत दिखाते. हलक्या हातानं खेळला. त्याला माहिती आता प्लस व्हायचं आहे तर बाबा थोडंसं डोकं शांत ठेवून खेळायचं आहे. डोकं शांत ठेवून केलं. 10 आणि त्याच्या प्लस 5, या 5 धावा अर्थात 15 धावा या षटकामध्ये आल्यात. 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांचा खेळ संपताना धावा फलकावरती 2 गडी बाद 60. VVPL ओव्हरची कहाणी सुद्धा तशीच आहे आणि ती सर्व प्रेक्षकांना सादर करू इच्छितो. ज्याच्यामध्ये जर का 10 रन बनवल्या तर तुम्हाला 5 एक्स्ट्रा भेटणार. 10 पेक्षा जेवढ्या जास्त रन बनतील त्याच्या अर्ध्या धावा तुमच्यामध्ये ऍड होताना दिसणार आहेत. पण 10 पेक्षा कमी राहतील तर तुम्ही जेवढ्या ज्या षटकामध्ये धावा बनवल्यात ना त्याच्या अर्ध्याच मिळणार आहेत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. थैंक यू भरत. फिलहाल 15 के अवसर से रन बन रहे, बहुत अच्छी बल्लेबाजी प्रकृति रॉयल बालाजी के बल्लेबाजों द्वारा. और तुकाराम सर ये बड़े खिलाड़ी की निशानी होते हैं. लेदर बॉल का प्रोफेशनल खिलाड़ी के तौर पर ISPL आप खेल चुके हैं मुंबई माझी टीम के लिए, तो एक इम्पोर्टेंट खिलाड़ी है. आखिर गेंद पर आपको पता है आपका टारगेट क्या था. आपको बड़ा स्ट्रोक नहीं खेलना था, आपको सिंगल लेना था. तो थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद बैकफुट से चले गए, गेंद को टैप किया गया और 5 क्षेत्र में गेंद को खेलते हुए सेंसिबल बल्लेबाजी विजय पावले द्वारा. नक्कीच जसं मी पहिल्या दिवशी देखील म्हटलं होतं, ज्यावेळेला केतन म्हात्रे आले होते पहिल्या सामन्यामध्ये केतन म्हात्रेनं 5 षटकार लगावले, पण ज्यावेळेला दुसऱ्या सामन्यामध्ये आले ना त्यावेळेला त्यांचे साथीदार अनिल सावंत चांगली बॅटिंग करत होते. मग केतननं काय केलं, केतननं सिंगल रन काढून स्ट्राईक रोटेट केला. जसं तुम्ही उल्लेख केला ना, मोठ्या खेळाडूचं लक्षण फक्त मोठे फटके नाही आहेत. सेन्सेबल उल्लेख चांगला तुम्ही केला. अगदी अकॉर्डिंग टू सिच्युएशन, परिस्थितीचं भान ठेवून खेळणं कसं असतं कदाचित विजय पावलेनं या मागच्या चेंडूवरती दाखवलंय. फक्त विजय पावलेने लगावलेला तो हुक बघू नका, विजय पावलेने लगावलेला रिव्हर्सी बघू नका. शेवटच्या चेंडूवरती समय सूचकता दाखवलेली ती 1 रन, ज्याच्याने एका धावेनं 5 धावा ऍड झाल्या. या गोष्टी वसई विरारच्या खेळाडूंसाठी या प्रीमियर लीग मध्ये शिकण्यासारख्या असतील. यू आर एब्सोल्युटली राइट. भार्गव अपने बॉलिंग मार्क पर तैयार है गेंदबाजी करने के लिए. लेग ब्रेक गेंद, बहुत अच्छी गेंद थी. हल्का सा अपील करते हुए इस वक्त बॉलर और विकेट कीपर, लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. लेग कटर गेंद थी, अच्छी गेंद थी. अब मजा आएगा. डायमंड का डायमंड. एक तरफ फुलपाड़ा के कप्तान गेंदबाजी करने के लिए आए हैं और दूसरी तरफ ISPL खेलने वाले ऑलराउंडर विजय पावले. अब दर्शकों के लिए देखने के लिए मजा आएगा. बिल्कुल जैसे कहते हैं ना हम लोग जब कॉमेंट्री करते हैं भाई, बेस्ट वर्सेस बेस्ट की लढाई आहे. एका बाजूला तालुका आयकॉन, गेल्या वर्षीचा बेस्ट प्लेअर भार्गव आहे. पुन्हा एकदा हुक केलाय आणि चेंडूला पाठवले 1 बाउन्स ओव्हर द रोप. VVPL चौकार.
पाटिल इस वक्त संघर्ष करे, लेग कटर गेंद थी डीप इन द क्रीज, जाके गेंद को खेल दिया था फाइन लेग बाउंड्री की तरफ। हुक बहुत अच्छा करते विजय पावले, क्योंकि विजय पावले को रनों की भूख लगी है। बेहतरीन बल्लेबाजी कर रहे, स्कोर 64 2 विकेट के नुकसान पर। कदम का इस्तेमाल, बहुत ही अच्छा कदम ताल, गेंदबाज का हुआ बुरा हाल। विजय पावले की बल्लेबाजी बेमिसाल, डाउन द डाउन छक्का। केला, ऑफर केला, पाहिलं, टप्पा थोडासा लांब राखला. जसं गोलंदाजानं पाहिलं फलंदाज स्टेप आउट करतोय, पायांची हालचाल करतोय, पुढे सरसावतोय, टप्पा लांब ठेवला, पण बाबा विजय पावले आहेत त्यानं देखील ऍडजस्ट केलं, थोडंसं थांबले आणि त्यानंतर समोर जसं लॉंग टेनिसवाला मारतात ना फोरहँड, बाबा फोरहँड होता, कारण फोरआर्म्स मजबूत आहेत. विजय पावलेचे फोरआर्म्स मजबूत आहे. हा फोरहँड होता, हा फोरहँड स्ट्रोक जसं लॉंग टेनिसमध्ये अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, विम्बल्डन मध्ये आपण पाहतो ना, तसा फोरहँड स्ट्रोक खेळलाय षटकात. एकापेक्षा एक फटक्यांची उधळण चालू आहे. मिस झाला चेंडू थोडंसं कट झाला, जसा उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, पण कदाचित तो बॉडी ती थोडीशी शरीर गेलं ना मिड विकेटला, त्याच्याने चेंडू मिस केलाय. निर्धाव चेंडू. ये बहुत अच्छी गेंद थी भार्गव द्वारा, स्टंप के करीब से गेंदबाजी, टप्पा थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहर। इस बार ज्यादा गेंद हरकत नहीं कर रहे, सीधी गेंद है, लेकिन लेन बहुत अच्छी थी भार्गव की। रिवर्सिव खेलना चाहते थे, यहां भी बहुत अच्छी गेंदबाजी भार्गव द्वारा। कमबैक करना बहुत जरूरी है इस मुकाबले में। बिंदी गेंद, चौका, छक्का और 2 बिंदी गेंदें, तो इस मैच में कमबैक किया है, लेकिन ये कमबैक है या वेलकम बैक, ये तो आने वाली गेंद बताएगी। बिल्कुल आपने सही कहा, कमबॅक है, वेलकम बैक, लेकिन या भार्गव पाटील फाइट करे, झुंजतोय, थोडासा संघर्ष तोही करतोय, पण लढतोय भार्गव पाटील. स्टॅकेरला विजय पावले फॉलो केलं, उजव्या यष्टीच्या बाहेर आले होते खेळण्यासाठी. असं तर इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती बाकी जण फॉलो करतात, पण आता भार्गवनं फॉलो केलं विजय पावलेला, पाठलाग केला. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. 5 षटकांचा खेळ संपलाय आणि 5 षटकांचा खेळ संपताना धावफलकावरती जर नजर टाकली, स्कोर 2 गडी बाद 71. का सभी का स्वागत है वस्य विरार प्रीमियर लीग 2026 के इस अद्भुत कहानी डिबेट लाइव पर। ये टूर्नामेंट आप देख रहे हैं, एंजॉय कर रहे हैं। विजय पावले आपके स्क्रीन पर हैं। नारंगी फाल्कन और ऑलराउंडर टीम के कप्तान को मैं दरख्वास्त करना चाहूँगा, टॉस के लिए तैयार है। इनिंग ब्रेक में टॉस किया जाएगा। प्रथमेश मात्रे, मयूर मांगेला, कृष्णा सातपुते, संतोष जाधव, पिन्या, बहुत बड़े सितारे इस मंच के साथ जुड़ने वाले हैं। एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आहे, यानंतर होणाऱ्या टॉससाठी जे 2 कर्णधार नाणेफेकीसाठी येणार आहेत त्यांच्या जोडीला ऑल इंडिया आयकॉन सुद्धा येणं बंधनकारक राहील. सो ऑलराऊंडर टीम आणि नारंगी फॉकिन 888 या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, आपण ऑल इंडिया आयकॉनला सुद्धा घेऊन यायचंय. After completion of 5, one score 71/2. Magnificent batting by विजय पावले. ऑस्टन के ओवर की बात करें तो 1 ओवर 10 रन 1 शिकार इन्होंने किया है विजय पावले, जिनके ऊपर निगाह रहेगी। उप मुख्यमंत्री चषक डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम अतुल दादा शिंदे प्रतिष्ठान के लिए विजय पावले खेल रहे थे और 3 विकेट जल्दी गिर गए। विजय पावले को ऊपर भेजा गया तो प्रमोट किया गया था, तब जाकर विजय पावले ने धुआंधार बल्लेबाजी की थी। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर स्टेडियम में बारामती में धूम मचाई थी। वो खिलाड़ी आपके स्क्रीन पर हैं। ऑफ के बाहर गेंद बहुत ही खूबसूरत स्ट्रोक है, लॉन्ग बॉडी की तरफ गेंद जाएगी। दिल मांगे मोर, टीम मांगे मोर, लगा शानदार 4। पहिला चेंडू होता उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता. पुढचा पाय पाहिला तर वाटलं थोडंसं बाजूला जाईल, पण ताकद झोकण्यासाठी थोडंसं ओपन चेस झाली आणि चेंडूला पाठवला मिड ऑफच्या डोक्यावरनं. बघा, ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, मिड ऑफच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवला. खाली क्षेत्र होतं लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये आणि तो चौकार आलाय. 75 धावा धावफलकावरती. 23 वरती बॅटिंग करत विजय पावले. ऑस्टन सज्ज होतील गोलंदाजसाठी.
आता शपल होऊन वा वा वा, एक से बढ़कर एक शपल झालं, टॅकल केलं, सफल केलं. VVPL षटकार. रिप्ले देके हम घुसकर मारने की बातें नहीं करते, बताते, करके दिखाते. मैदान के अंदर देखिए एक बार फिर क्या शॉट खेला गया विजय पावले द्वारा. मैग्निफिसेंट बैटिंग, कमाल की बल्लेबाजी मैदान के अंदर. थोड़ा ऑफ टाइम के बाहर आए थे, चप्पल हुए थे और डीप इन द क्रीज जाके गेंद को खेल दिया था. फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर गगनचुंबी सिक्सर विजय पावले. वाह वाह उस्ताद वाह, क्या बल्लेबाजी कर रहे. 29 पर पहुंच चुके, 12 गेंदों का सामना किया. स्कोर 81, 2 विकेट के नुकसान पर. छठा ओवर है, 4 गेंदों का खेलना बाकी. औसतन बनी 2 गेंदों की अगर बात करें तो पहली गेंद पर विजय पावले ने एक जबरदस्त स्ट्रोक खेला था, मिड ऑफ के ऊपर से चौका आया था. उसके बाद में ऑफ स्टंप के बाहर चले गए, डीप इन द क्रीज जाके गेंद को खेल दिया था. फाइन लेग बाउंड्री लाइन के बाहर कमाल का गजब का छक्का. औसतन तैयार है, 10-15 कदमों का बॉलिंग मार. इस वक्त एक खिलाड़ी थर्ड मैन पर है, पॉइंट पर खिलाड़ी, कवर पर खिलाड़ी, एक खिलाड़ी मिड ऑफ पर तैनात है. ज्यादा अड़बड़ाहट जिसकी जरूरत नहीं थी. क्या विजय पावले डगआउट की तरफ जाएंगे? ये थोड़ा ओवर एम्बिशियस शॉट था विजय पावले का. और 12 गेंदों में 29 रनों की विजय पावले की पारी समाप्त हुई है. प्रेक्षक जे आपले विरार आणि वसईचे आहेत, विजय पावलेची बॅटिंग तुम्हाला आवडली असेल ना, तर एकदा मनापासून टाळ्या ठोका, टाळ्यांचा गजर होऊन जाऊ द्या. एम्बिशन स्ट्रोक होता. याच्या अगोदर देखील होतं, पण काय होतं माहिती का, ज्या वेळेला पहिल्यांदा वाटलं या साईडला स्वीप करतील, शेवटच्या क्षणी जसं मन बदललं, थोडंसं मना बदल दिया था आणि 29 धावांची खेळी साकारून माघारी परत येते विजय पावले. धावा धापलकावरती येते 81, 81 धावा धापले. वॅगनविल बघा बिहाइंड द विकेट, एक षटकार आपण पाहिला, उत्तुंग षटकार, 2 चौकार पाहिले. समोरच्या दिशेने एक डान्सिंग डाऊन द विकेटचा सिक्सर पाहिला, एक चौकार जो मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळला होता. हे परफेक्ट वॅगनविल दाखवलं जात आहे, ज्या क्षेत्रामध्ये विजय पावलेनं धावा केल्यात. क्रमांक आता 5 वरती मेहुल भोईर. अर्थात मेहुल भोईर म्हटलं तर बरेच जण लक्ष देत नाहीत, पण विरारमध्ये पाहिलं तर बाबा बल्ला म्हटलं तर प्रत्येकाला लक्ष देईल. तर बल्ला आलाय स्ट्रायकर एंडला आणि खाली जर पाहिलं तर मैदान आहे, आपण प्रॅक्टिसचं नेहमीच असतात तिथे प्रॅक्टिसला. आता ते त्याच्या थोडंसं वर आल्यात या विकेटवरती मेहुल भोईर. बल्ला का बल्ला घुमा है लेकिन बीच में नहीं लगा है, बॅटच्या मधोमध नाही लागलाय. कॉटन बॉलचा विकेट. अजून एक यश लाभलंय ऑस्टन पावकरला, फलंदाज बाद. तो थाट है, जब बल्ला बोलता है तो थाट है, नहीं तो टाई फिश. बल्लेबाज बल्ला जो है ना, आज उनका बल्ला नहीं घुमा और बल्लेबाज बैक टू द पैवलियन चले गए हैं. ऑस्टन की बात करते ऑन हैट्रिक है, भरत जी हमारे साथ जुड़ रहे. जर का विकेट हॅट्रिक आली तर धवलदादा चोरगे यांच्याकडून 2000 रुपयाचं बक्षीस आहे. आता आजचा दिवस असा आहे ना भरत मोरे, आजचा दिवस असा आहे की बाबा बक्षीस लावण्यासाठी एक अकाउंटंट ठेवावं लागेल. 5000 करून टाका. नाही म्हणून मी म्हटलं ना, एक अकाउंटंट आता तिथे तुमच्या बाजूला ठेवावं लागणार आहे. लगातार तिसऱ्या विकेटला 5000 रुपये धवलदादा चोरगे यांच्याकडून. सेन्सेक्स वाढलाय सध्या. और हैट्रिक गेंदबाज है ऑस्टन, कीर्तिमान के दहलीज पर खड़े हैं. बहुत ही शानदार प्रदर्शन इस मुकाबले में. 2 बड़े स्ट्रोक आए थे, उसके बाद में विजय पावली का विकेट और बल्ला 2 विकेट चटकाए. नहीं बैट रहा है बल्लेबाजी करने के लिए गुरु संकेत. इस वक्त फील्डिंग फ्लैंक टिपिक पॉइंट, उसके साथ कवर पॉइंट, एक्स्ट्रा कवर लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी तैनात है. और बहुत अच्छी गेंद, टप्पा थोड़ा ऑफ टाइम के बाहर रखा गया था. बल्लेबाज बिल्कुल बीट में विकेट के पर बहुत तेजी के साथ भाग कर आए हैं. तो करण सर, एक ही चीज आपने नहीं देखी थी, टीवी अंपायर. अब इनका भी आना बाकी. सतीश कुरूप साहब हमारे साथ जुड़ेंगे. टीवी अंपायर, वो तो टीवी अंपायर, अब डायरेक्टर टू टीवी अंपायर. कीप रोलिंग की आवाज भी आएगी. सतीश कुरूप लीजेंड अंपायर हैं. अब देखते हैं
इनका डिसीजन क्या होगा, लेकिन बेहतरीन गेंदबाजी ऑस्टिन द्वारा। ऑस्टन पावकरची सुंदर गोलंदाजी या उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, खेळण्याचा प्रयत्न गुरुचा संख्येने केला, मिस केला. स्ट्राईक पाहिजे होता मेहुल भोईरला आणि त्या स्ट्राईकच्या नादामध्ये जर पाहिलं, आता स्ट्रायकर एंडला आउट झालेत का नॉन स्ट्राईक एंडला? नॉन स्ट्राईक एंडला तर बाद झालेत, पण स्ट्रायकर एंडला बाद झाल्यात का? त्याचे दोन अर्थ होतील. जर स्ट्रायकर एंडला बाद झाल्यात तर नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला येईल, आणि जर नाही झाले तर मेहुल भोईर स्ट्रायकर एंडला जातील. डिसीजन पेंडिंग। डिबेन लाइव पर दूध का दूध पानी का पानी होने वाला है, कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। वसीम विरार प्रीमियर लीग 2026 सीजन 2, बहुत ही शानदार आयोजन इस प्रतियोगिता का। आरएस ग्रुप एंड वसीम विरार अंडरआर्म बॉक्स क्रिकेट एसोसिएशन, बहुजन विकास आघाड़ी प्रेसिडेंट, वसीम विरार प्रीमियर लीग 2026 की ये अद्भुत कहानी अब डिबेट लाइव पर देख रहे हैं। डिसीजन पेंडिंग है, कुछ देर के लिए खेल रुका हुआ है। और तुकार मंगले सर, बिल्कुल आपने सही बताया, क्या स्ट्राइकर की तरफ बल्लेबाज आउट है या नॉन स्ट्राइकर की तरफ, वो देखा जाएगा। और सतीश कुरूप साहब थोड़ा सा वक्त दे रहे हैं, इसका मतलब है ओके ओके ऑलराइट। ऑलराइट मैच की तरफ ग्रुप करेंगे। गुरुसंख्ये बाद झाले, त्याचा अर्थ नवीन फलंदाज जो स्ट्रायकर एंडला येतील पार्थ नाईक स्ट्रायकर एंडला. पार्थ नाईक आहे. धावा जर बघितल्या धावालकावरती 81 आहे. शेवटच्या षटकाचा खेळ सुरू आहे. ऑस्टन पावकर पहिल्या दोन चेंडूवरती जर पाहिलं तर एक चौकार एक षटकार लगावला होता, आणि त्यानंतर केलेलं कमबॅक ऑस्टन पावकरचं. पार्थ नाईक स्ट्रायकर एंडला समोर खेळलाय, समोर आवाज आलाय, पण तितकं डिस्टन्स नाही पार करू शकलाय. हवेचा थोडासा प्रतिरोध आहे, अगेन्स्ट द विंड आहे, कदाचित अगेन्स्ट द विंड हवेचा थोडासा प्रतिरोध, आणि फलंदाज बाद या चेंडूवरती फलंदाज जातोय माघारी. धन्यवाद ऋषीदादा वैद्य, धन्यवाद योगेशदादा वैद्य, आपण आपला अमूल्य वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. वसई विरार बॉक्स अंडरआर्म क्रिकेट असोसिएशन, आरएस ग्रुप तथा VVPL सीझन 2 च्या वतीनं पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. 81 धावा आहेत, 82 धावांचं लक्ष ठेवलं गेलंय ते प्रकृती रॉयल बालाजी या संघाकडून फुलपाडा वॉरियर्स या संघासमोर. यानंतर होणारा टॉस, आणि हा टॉस केला जाणार आहे दोन संघादरम्यान. दोन्ही कर्णधार आपल्या ऑल इंडियाच्या आयकॉनला घेऊन यायचंय. ऑलराऊंडर्स वर्सेस नारंगी फाल्कन 888. तर आगमन होतंय महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रील स्टार मिस्टर किरू पाटील यांचं. मी किरू पाटील यांना विनंती करेल, आपण व्यासपीठावरती या. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत या VVPL सीझन 2 च्या वतीनं. ऑलराऊंडर्स आणि नारंगी फाल्कन 888 दोन्ही संघाचे कर्णधार ऑल इंडिया आयकॉन सहित आपण नाणेफेकीसाठी यायचंय. किरू पाटील यांना विनंती, आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध रील स्टार आपल्या वसई तालुक्यातील मोरे गावातील सुपुत्र आहेत, आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ऑलराऊंडर टीमचे कर्णधार, ऑलराऊंडर टीम चला कर्णधार आलेले आहेत. मी विनंती करेल आदरणीय राजा ठाकूर साहेब यांना की आपण ही नाणेफेकी यायचंय.
राजा ठाकूर साहेबांना विनंती आहे, आपण नाणेफेकीसाठी या. चला दोन्ही कर्णधार आपण नाणेफेकीसाठी यायचे. ऑलराऊंडर टीमचे कर्णधार संतोष जाधव आणि दुसऱ्या बाजूला नारिंगे फॉल्कन ट्रिपल एटचे कर्णधार धीरज पाटील. पिट्टू आपण पण यायचंय. चला जे आयकॉन अवेलेबल आहेत त्यांनी यायचे. तर टॉस केला जातोय. व्हीबीपीएल असा कॉल धीरज कडून झाला आणि बीबी आलाय. मी आदरणीय राजा ठाकूर साहेबांना विनंती करेल दोघांनी शुभेच्छा द्यायच्यात आणि आपण स्थानापन्न पाहिजे. सो नाणेफेकीचा कौल जिंकलाय. संतोष, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. लास्ट इयर सुद्धा खेळण्याची संधी मिळालेली होती. या वर्षीची व्हीपीएल बघता ॲज अ आयकॉन म्हणून तुम्हाला ऑलराऊंडर टीमने चूज केलंय. सो कशा प्रकारचा खेळ बघायला मिळेल आणि कशी संघ बांधली? नक्कीच प्रयत्न करेल जिंकवायचा. सगळ्यांना एफर्ट, पोरांचा एफर्ट सगळ्यांचा चांगलाच आहे आणि मेहनत पण करायला लागलेत प्रॅक्टिसला. अनेक स्पर्धा तुम्ही सुद्धा खेळलेल्या आहात, पण या वर्षीची ही व्हीपीएल बघता कसं वाटतं इथं आल्यानंतर आणि त्या ही व्हीपीएल तुमच्यासाठी काय आहे? एक जिंकायचं स्वप्न आहे. सगळ्यांना माहिती आहे VBPL आला, सगळे वाट बघतात आणि आम्ही प्रयत्न करू जिंकायचा. थँक्यू. तुमचे आयकॉन आलेले नाहीत, पण आयकॉनबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. कृष्ण सातपुते सर यायला लागलेत. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला या मॅचसाठी. धीरज आमच्या सोबतीने आहे. धीरजने मागील वर्षी खूप मिस केलं होतं जवळ येऊन आणि त्यानंतर पुन्हा एकदा या संघाची धुरा सांभाळण्याची तुम्हाला संधी मिळाली आहे. कशी संघ बांधणे आणि कसा खेळ बघायला मिळेल? खेळ चांगलाच बघायला भेटेल. संघ बांधणी पण चांगली आहे. धीरज, अनेक खेळाडू या बॅटलावरती खेळतात. या वर्षीचं व्हीपीएलचं आयोजन तुम्हा सर्वांना माहीतच आहे. तर या वर्षीचं आयोजन कसं वाटतं आणि काय आहे व्हीपीएल तुमच्यासाठी? VFL तर खूप छान आहे आणि आयोजन तर यावर्षी खूप चांगलं केलेलं आहे. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. प्रथमेश पात्रे आहेत, ऑल इंडिया आयकॉन. प्रथमेश, रायगडपासून इथपर्यंतचा प्रवास आणि मला वाटतं वसईवीरांमध्ये पहिल्यांदा मला ॲज अ आयकॉन म्हणून खेळायला मिळालं आहे. सो इथं आल्यानंतर कसं वाटतंय आणि ॲज अ आयकॉन म्हणून कसं फील करताय या नारंगी फाल्कन ट्रिपल एटमध्ये? प्रथमतः मी आमचे ओनर आहेत त्यांचा धन्यवाद मानेन की मला इथं संधी दिली आणि ग्राउंड मी बघत होतो. ग्राउंड खूप आणि स्कोअर जास्त होतोय, तर मी पण माझ्या टीमला जास्त स्कोअर करण्याचा प्रयत्न करेन आणि जिंकण्याचा प्रयत्न करेन. एका टीमकडून खेळणं किंवा रायगडसाठी खेळणं अनेक वेळा तुम्हाला ती संधी मिळाली आहे, पण आयकॉन म्हणून खेळणं आणि रेग्युलर टीमकडून खेळणं किती फरक असतो? आणि ज्यावेळेला बाहेर असं आल्यानंतर खास करून वसईवीरांमध्ये जिथे तुम्ही खूप कमी वेळेला येता त्यावेळेला येत असताना कशा प्रकारचं दडपण असतं आणि कसं मॅनेज करता स्वतःला? मॅनेज वगैरे काय नाही, कारण की प्लेयर सगळे नवीन असतात. त्यांना एक आयकॉन म्हणजे जिम्मेदारी असते आणि त्यांना सगळे प्लेयर असतात त्यांना घेऊन खेळायचं असतं. तर मी पण तेच प्रयत्न करीन आणि सगळ्या प्लेयरना घेऊन खेळेन. खूप साऱ्या शुभेच्छा पिट्टू तुम्हाला. तर नाणेफेकीचा कौल झाला. नाणेफेकीचा कौल जिंकलाय तो ऑलराऊंडर्स टीमने आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी नारंगी फाल्कन ट्रिपल एट या संघाला आमंत्रित केलंय. एक चांगली मॅच, काटेकी टक्कर यानंतर सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. परंतु मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू असलेली मॅच, ज्याचा पहिला पडाव संपलाय, पहिली इनिंग संपली आहे आणि दुसऱ्या इनिंगमध्ये मॅच येऊन थांबली आहे, जिथे 82 धावांचा पाठलाग आणि 82 धावांचा बचाव आपल्याला बघायला मिळणार आहे. मित्र, आतापर्यंत इथं थांबतोय कारण यानंतरची रणं तुम्हाला सगळ्यांना बघायची आहे. स्टे ट्यून विथ DBL लाईव्ह VBPL सीझन 2. धन्यवाद. धन्यवाद. आणि प्रत्येकजण तो सामना पाहण्यासाठी देखील उत्सुक झाला, कारण 82 धावांचा पाठलाग करायचा टार्गेट सेट झाले आणि मॅचला झाले सुरुवात. 82 धावांचा पाठलाग. पहिला चेंडू सुरुवात झाले. जसं तुम्ही खेळलात तसं आम्ही खेळणार. जसा तुम्ही फटका मारला फटका आम्ही मारणार. पहिल्या चेंडूवरती VBPL षटकार. पाठवले मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. समोर अक्षय. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. काय वापर केला बॉटमॅनचा. बॉटमॅनचा वापर. हेलिकॉप्टर लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक होते. अटेम्प्ट झाला, नाही रोखू शकले. बॅक टू बॅक दुसरा षटकार.
वेलकम बॅक आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मैदानाच्या आतमध्ये चालू असलेली मॅच, आजच्या दिवसातील पहिली मॅच आणि पहिल्या मॅचसाठी सगळ्या जणांच्या आशा अपेक्षा खूप वाढलेल्या होत्या ऑल इंडिया आयकॉनकडून आणि दोघांनी परफॉर्मन्स खूप चांगला केला आहे. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये लगातार 2 षटकार अक्षयच्या बॅटमधून आल्यात आणि ते सुद्धा विजय समोर. ओ यावलचा चेंडू जडमळ टाकण्याचा प्रयत्न, वाईड यॉर्कर, आणि या वाईड यॉर्करवरती कोणतंही उत्तर नव्हतं. आपल्या ब्रह्मास्त्रांचा वापर करतात विजय. प्रकृती रॉयल बालाजी या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 81 धावा उभारल्यात आणि त्याच्यामध्ये जे VVPLचं षटक होतं त्यानं मोठं केलं होतं. आता या दुसऱ्या इनिंगमध्ये येत असताना गोलंदाजाकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत. अपेक्षांची उंची वाढलेली आहे आणि त्या वाढलेल्या अपेक्षांना कशा प्रकारे पूर्ण करतात यावरती नजर. चेंडू उंच हवेत, इतका उंच की आतमध्ये थांबणं कठीण. सरळ प्रकृती हॉस्पिटल स्टँडच्या वरती सीमारेखा पार, षटकार. षटकार 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 अशीच काहीशी कहाणी आहे. मध्ये एक डॉट आलाय. 3 षटकार आतापर्यंत या षटकामध्ये आलेले आहेत. जशास तसं उत्तर दिलं गेलंय, टीट फॉर टॅट. आणि हे जशास तसं उत्तर देत असताना जसं अक्षय तावरेच्या आगे प्रशांत घरतने हल्ला केला होता, जी फ्लाइंग स्टार्ट दिली होती, त्याच प्रकारची ही स्टार्ट देत असताना अक्षय तावरे विजयच्या अगेन्स्ट. व्हॉट अ बॅटिंग. ओ थोडा मागे ठेवला चेंडू, बाहेरच्या दिशेने कट होत आहे. आणि ज्यावेळेला नाणेफेकीचा कौल झाला त्यावेळेला सांगितलेलं होतं विजय याने की दुपारच्या सत्रामध्ये ही पाठा विकेट आहे, इथे धावा मोठ्या प्रमाणात बनतील आणि संध्याकाळी थोडीशी मदत गोलंदाजांना जरूर मिळेल. पण सध्याची स्थिती पाहता इथं कोणत्या प्रकारची हायगाई केली जात नाही आहे. मिळेल त्या चेंडूला सीमारेखा पार पाठवण्यासाठी प्रयत्न होत आहेत. बघा कशा पद्धतीने या अगोदर चेंडू यावेळेला आडवा पाडला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, बॅकडॉक स्क्वेअर लेग मध्ये चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. षटक क्रमांक पहिलं संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 22 धावा धावफलकावरती फुलपाडा वॉरियर्स. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट वसई विरार प्रीमियर लीग 2026 सीझन 2 organized by RS Group and Vasai Virar Boxing Naram Cricket Association, co-partner with Prakriti Hospital, RS Group, Viva Group, 10XU brand, the brand of Sachin Tendulkar, Palm Infrastructure, SBS Global School, Institute of Hotel and Tourism Management, drinks partner Red Crush and Coco, Poonam Developers, AV Group, man of the match partner, trophy sponsored by RS Group, medal sponsored by Vasai Virar Boxing Naram Cricket Association, cap sponsored by Virat brand, shoes sponsored by 10XU and t-shirt sponsored by 10XU. कनेक्ट दन फिल्म ही संपूर्ण टीम आहे जी या स्पर्धेचं संपूर्ण चित्रण करते. त्याच्यामधील व्हिडिओज म्हणा किंवा त्याच्यातील चित्रफित टिपणं म्हणा, या साऱ्या बाबी मागील महिनाभरापासून जी टीम आमच्या जोडीनं करते ती कनेक्ट दन फिल्म्स, जय आणि संपूर्ण टीम. थँक्यू सो मच. आपण आमच्या सर्वांच्या फोटोज घेत असताना त्या व्हिडिओज आणि बाकी सारा प्रचाराचं कार्य सोशल मीडियाद्वारे आपण करताय. 1000 रुपयाचं बक्षीस आलं लगातार 3 षटकारांसाठी जे अक्षय तावरेने लगावले होते. ओ अजून एक दुसऱ्या षटकाची सुरुवात सुद्धा षटकाराने. व्हॉट अ शॉट. यावेळेला भार्गव पाटील. थँक्यू जे तयार होते स्विच इट साठी उजव्या एसटीच्या बाहेर ऑफ स्टॉपच्या बाहेर जाणारा चेंडू आणि त्या चेंडूला परकत असताना पाठवून दिलं. थर्डमॅनच्या दिशेने 6 धावांसाठी षटकार आलाय. षटकाराने सुरुवात दुसऱ्या षटकाची झाली आहे. संदीपच्या अगेन्स्ट हल्ला बॉल केला गेलाय. षटकाराने सुरुवात झाली. 28 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते, त्याचबरोबरीनं MCAचे प्रशिक्षक, अनेक खेळाडू ज्यांच्या माध्यमातून घडले असे प्रशिक्षक दिनेश लाड सर यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी दिनेश लाड सरांना विनंती केली आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. आपलं हार्दिक स्वागत. ज्यांच्या
मार्गदर्शनाखाली रोहित शर्मा घडला, ज्यांच्या मार्गदर्शनाखाली शार्दूल ठाकूर घडले, अशी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते आदरणीय दिनेश लाड सर, DLCF चे सर्वे सर्वा, दिनेश लाड क्रिकेट फाउंडेशन, जिथे अनेक खेळाडूंना मोफत प्रशिक्षण देत असताना ज्यांनी मुंबईला अनेक खेळाडू दिले आणि भारताला सुद्धा दिले, असे दिनेश लाड सर यांचं व्यासपीठावर झालंय. सर आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आमच्या समस्त VBPL कमिटीच्या वतीनं, RS ग्रुप तथा वसई विरार बॉक्स अंडर आर्म क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं. मॅचच्या दिशेने 32-0 1.2 चेंडूचा खेळ झालाय. पहिला षटकार आलाय, दुसरा चौकार आलाय, पण एखाद्या वेगानं चाललेल्या गाडीला रोखण्याचं काम कोणी केलंय तर ते VBPL ओव्हरनं केलंय. त्यामुळे ही गाडी कितीही रंपम करत पुढे गेली तरी सुद्धा VBPL ओव्हर इम्पॉर्टंट ओव्हर असणार आहे, महत्वाचं षटक ते असणार आहे. धावपलकाचे दाबा 33 आहेत. 33-50 प्रकृती रॉयल बालाजी मागील वर्षी फायनल खेळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. गेल्या वर्षी त्याने फायनल खेळली आहे. गेल्या वर्षी त्यांचा संघ खूप चांगला चमकलेला होता, पण यावर्षी आलेला संघाचं नाव आहे फुलपाडा वॉरियर्स. फुलपाडा वॉरियर्सचा संघ यावेळेला धावांचा पाठलाग करतोय. 82चं लक्ष्य, 82 धावांचं लक्ष्य, आणि त्या 82 धावांचा पाठलाग करत असताना 33 वरती धावपलक आतापर्यंत जाऊन पोहोचले. 27 चेंडू आणि 49 धावांची गरज आहे. 82 धावांचं धावांचा बचाव करण्यासाठी कशा प्रकारची स्ट्रॅटेजी प्रकृती रॉयल बालाजीने आखले. यावेळेला चेंडूवरती वेगाने स्वतः गोलंदाज गेला, डायरेक्ट हिट, बाल बचे. हा ट्रॅप होता. या चेंडूच्या अगोदर बघितलं तर एक क्षेत्ररक्षक पुढे म्हणजेच कव्हरमध्ये आणण्यात आला होता आणि त्याला आणून कुठे ना कुठेतरी दडपण विजयवरती आणण्याचा प्रयत्न, माफ करा अक्षयवरती आणण्याचा प्रयत्न. बघा किती क्लोज होता. जर का हा चेंडू डायरेक्ट हिट झाला असता तर विकेट मिळाली असती. 34 2 चेंडूचा अजूनही शिल्लक आहे. 34-0 संदीप यांच्या हातामध्ये चेंडू आहे. थोड्याच वेळापूर्वी आपण तुकाराम मांगेले सर यांना ऐकलं, प्रशांत आदवडे सरांना ऐकलं. 2 अनुभवी आवाज पहिल्या इनिंगसाठी आपल्या या संरक्षण कक्षामध्ये आपण ऐकलेत. आणि VBPL ज्याची आपण चर्चा करतोय ती VBPL मागील 4 दिवस इनसाइड आउट क्षेत्ररक्षण नाहीये डीपमध्ये आणि चेंडू सरळ निघून गेलाय सीमारेखा पलीकडे. एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी षटकार. भार्गव पाटील ऑन फायर पाहायला मिळतोय. दिवाण मानचा हा सितारा. एका बाजूने भार्गव पाटील आहे, दुसऱ्या बाजूने अक्षय तावडे बारामतीचा खेळाडू पाहायला मिळतोय. 40 धावा आतापर्यंत पूर्ण झालेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 40-0 25 चेंडू आणि 42 धावांची गरज. मॅच असा आता वाटायला लागलाय की फुलपाडा वॉरियर्स हा संघ आता थोडा वरचढ दिसू लागलाय. प्रकृती रॉयल बालाजी संघाला या मॅच मध्ये परत येण्यासाठी विकेट खूप महत्वाचे, विकेट गरजेचे आहेत. 2 आयकॉन एकाच वेळेला ओपन करण्यासाठी आलेले आहेत आणि त्यामुळे फुलपाडा वॉरियर्सची ताकद आता थोडीशी वाढताना दिसते. त्यांचा तो प्रभाव दिसू लागलाय. चौकार षटकांची आतिषबाजी दिसतेय. 40-0 4 नन. संदीप पुन्हा एकदा, संदीपचा हा चेंडू यावेळेला टप्पा पडून मागे. क्षेत्ररक्षक बल्ला मेहुल, चांगली फिल्डिंग. अक्षयचा कॉल होता की नाही आणि योग्य कॉल अक्षयकडून गेलाय, त्यामुळे एक हानी होता राहिली आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. 20च्या सरासरीने 40 धावा झाल्यात. आता 24 चेंडू आणि 42 धावांची गरज आहे. 4-2 करायचे आहेत 2-4 मध्ये. म्हणजेच काय तर उलटा पुलटा 24 मध्ये 42 करायचे, 4 ला पुढे आणायचंय, 2 ला मागे न्यायचंय. आणि असं असताना कशा प्रकारची खेळी बॉलिंग युनिट कडून होते हे बघावं लागणार. तुर्तास या ऐकूया डीजेला.
42 धावांची अजूनही गरज आहे. प्रकृती रॉयल बालाजी वर्सेस फुलपाडा हा सामना पाहायला मिळतोय. 82 धावांचा पाठलाग करायचा आहे फुलपाडा वॉरियर्स या संघाला. एका बाजूने अक्षय तावडे बघितला बारामतीचा हा सितारा पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने भार्गव पाटील वसई पालघर जिल्ह्याचा हा सितारा दिवाणबान गावातील सितारा पाहायला मिळतोय. ट्रेमेंडस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड नियर 25 तारखेपासून या स्पर्धेला सुरुवात झालेली आहे. आज 4था दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलं वर्ष गाजवलं बघितलं भार्गव पाटीलने. मॅन ऑफ द सिरीज ठरला तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय नॉन स्ट्राईक एंडला. भार्गवच्या पाठीशी तो अनुभव जरूर आहे, पण समोर असणारा संघ ज्याने फायनल टच केली आहे, फायनल टच केलेला संघ त्याच्या समोर आहे. पायामधला चेंडू यावेळेला फ्लिक ऑफ द रिस्ट, चेंडूला पाठवून दिला मिडविकेटच्या डोक्यावरून. क्षेत्ररक्षक बघत राहिले बघायच्या भूमिकेमध्ये आणि प्रेक्षकांना मानवंदना देणारा हा अति सुंदर दर्शनीय षटकार. 6 धावा. थँक्यू डिझे. बघा कशा पद्धतीने हा फटका मारला आहे. फुलर लेनचा चेंडू होता, बरोबर पायाच्या दिशेने येणारा, मनगटामध्ये ताकद भरली, हाफ बॅकलिपचा वापर आणि त्यानंतर सरळ बाउंड्रीलाईनची सफर करणारा हा मिडविकेटच्या डोक्यावरून जाणारा षटकार. बॉटम एंडला इतक्या चांगल्या रीतीने वापरला अक्षयनं की जणू की हा कालपासून इथं खेळ करतोय काय. ऑलरेडी सेट आहेत, कोणत्याही प्रकारची अडचण नाही आहे, ना चेंडूला रीड करण्यामागे, ना चेंडूला पिक करण्यामागे, ना चेंडूला जज करण्यामागे. सो त्यामुळे अक्षय तावडेच्या बॅटमधला हा षटकार, प्रत्येक षटकाची सुरुवात ही षटकाराने झाली आहे आणि ही सर्वात मोठी अचिव्हमेंट आहे ती फुलपाडा वॉरियर्स या संघाची. अमित तांडेलचा हा चेंडू बाहेरच्या दिशेने बॅटची आतली काढा घेऊन चेंडू जातो यष्टरक्षकाच्या हातात. कोणतीही धाव नाही, डॉट बॉल. डॉट बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळतोय. बराच वर्ष प्रेक्षक वर्ग आज अनेक सितारांना पाहायला आलेला आहे. विजय पाहुले आहेत, प्रशांत गरत आहेत, अक्षय तावडे आहेत, भार्गव पाटील देखील आहेत. अनेक सितारे अजून पाहायला मिळत. स्पेशली बघितलं आपण कृष्णा सातपुते हे देखील दाखल होणार आहेत. बरोबर ती कहाणी नंतरची आहे. सुरुवातीला म्हणजे चालू असल्या हो यावेळेला वन बाउन्स वेट केलं त्या चेंडूला आणि वेट करत असताना लागलेली वाट, चेंडू गेलाय वन बाउन्स, सीमारेखा पार, चौकार. इज अप फॉर फुलपाडा वॉरियर्स हियर. जोडी जमले, तुझी माझी जोडी जमले, आघाडीची जोडी जमले. चौकार आला, 4 धावा आल्या, अर्धशतक धावफलकातील लगावलेलं गेलं आणि कोणत्या प्रकारची विकेट आलेली नाहीये आणि त्यामुळे प्रकृती रॉयल बालाजीसाठी अडचणी आता वाढलेल्या आहेत. यावेळेला पुन्हा एकदा खोल टप्प्यात चेंडू, त्याला अडवण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग फेकी सुद्धा वेगाने. कोणत्याही प्रकारे फलंदाज बाद व्हावेत हीच एकच अपेक्षा आहे ती क्षेत्ररक्षकाची, बॉलरची. पण दोघांची बॅटिंग बघता असं वाटत नाही की ही विकेट लवकर येईल. फुलपाडा वॉरियरच्या या दोन्ही आयकॉननं आपला आयकॉनिक रोल आता दाखवण्याचं ठरवलंय. आलेल्या सर्व प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करायचं ही खुणगाट मनाशी मांडलेली आहे आणि ती खुणगाट बांधत असताना खूप मोठ्या प्रमाणात त्याने एंटरटेन केलंय. 51 पन्नान, तिसरं षटक, 2 चेंडूचा अजूनही खेळणे शिल्लक, 82 धावांचा पाठलाग आहे. जसं आपण कृष्ण सातपुते यांचा उल्लेख केला आणि नंतरची आहे. सध्या खेळणारे हे जे आयकॉन आहेत ते आयकॉन कशा पद्धतीने एकमेकांवरती हावी होतात यावरती सर्वांच्या नजर आहेत. अमित तांडेलचा हा चेंडू बॅटची आतली काढा घेऊन चेंडू निघून चाललाय. बल्लाने पायाने अडवण्याचा प्रयत्न केला गेला. बाह्य क्रिकेट आहे, फुटबॉल नाहीये आणि चेंडू सरळ निघून गेला. लॉंग स्टॉप, सीमारेखा पार, चौकार. ये दिल मांगे मोगर और आ गया 4. चौकार आलाय धावसंख्या 55 वरती. शेवटचा चेंडू अजूनही तिसऱ्या षटकातील बाकी आहे, परंतु जोडी अजूनही बघितला कायम आहे. एकही गडी बाद झालेला नाही आहे. भार्गव पाटील 21 वरती खेळतोय आणि अक्षयला बघा 34 वरती खेळतोय. काय स्ट्रोक खेळला होता. मात्र चेंडू बघितला आपण तर पाठी निघून आला आणि चेंडू बघितला सीमारच्या बाहेर. अमित तांडेल समोरच्या एंडकडनं फुल टॉस होता, सिंगल आले, रोटेट झाले दुसरे धावेसाठी.
अमित तांडेल यांचा तो फुलटॉस होता आणि धावा आल्या हमखास 2 धावा. या 2 धाव्याने धावसंख्या 57. आणि आतुर होतो आणि आतुर असताना त्यांना मात्र अखेरकार त्या VVPLचं दर्शन घेता आलं आहे, VVPL बघता आली आहे, VVPL बघता बघता 4थ्या दिवसामध्ये आली आहे. आणि त्यामुळेच ही सर्व मंडळी, हे रसिक प्रेक्षक आपल्या या मुख्य स्क्रीनवरती आपल्याला बघायला मिळतात. आपल्या आवडीचे आयकॉन कोणते आहेत, कोणकोणते नवनवीन खेळाडू इथे बघायला मिळाले. तर वसई तालुक्यातील काही आपले आवडते खेळाडू ते सुद्धा या मैदानात रंग उधळत असताना दिसणार आहेत. नवीन गोलंदाज VVPL ओव्हर अनाऊन्स केली गेली आहे पंचांकडून. मॅन्डेटरी 4थं षटक हे VVPLचं षटक असणार. पार्थ नाईक याला आपण बॉलिंग मार्कवरती पाहतोय. लेदरमध्ये एक चांगला बॉलर म्हणून पाहतो, यांची ओळख आहे. आणि आता त्यांना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रकृती रॉयल बालाजी या संघाकडून खेळण्याची संधी मिळाली आहे. VVPL दरम्यान बघूयात पार्थ कशा प्रकारची बॉलिंग करतात. त्यांच्यासमोर ऑल इंडिया आयकॉन अक्षय तावरे. पहिला बॉल शॉर्ट बॉल आहे आणि इतका शॉर्ट की मागे आपटत असताना डोक्याच्या वरून निघून गेलाय. पंचांनी वाईटचा इशारा दिलाय. सुरुवात वाईटने झाली. अतिरिक्त धावफलकामध्ये ॲड होताना दिसेल. अशा स्थितीमध्ये तुम्ही असताना तुम्हाला एक्स्ट्राज रन देऊन चालणार नाही आहे. ज्या नाजूक स्थितीमध्ये सध्याला प्रकृती रॉयल बालाजीचा संघ आहे, त्या स्थितीमधून जर का तुम्हाला बाहेर यायचं असेल तर तुम्हाला या जोडीला फोडणं, विकेट मिळवणं, त्यासाठी युक्ती लढवावी लागणार आहे. पार्थ नाईक पुन्हा एकदा हो या बॉलला स्विच हिट. शॉर्ट बॉलसाठी तयार होते. तयार असताना चेंडूला पाठवून दिलं त्याने थर्ड मॅन क्षेत्रामध्ये. इनफिल्डच्या डोक्यावरून सीमारेखा पार, चौकार. बासष्ट झालेत. अजूनही 20 धावांची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. वी आर इन द ओव्हर नंबर 4. ब्लॉक होलचा चेंडू होता, खोदून काढतोय फलंदाज. ऑन साईडला चेंडू जिथपर्यंत कव्हर होतोय. आरामाने बघितलं 2 धावा पूर्ण होतील. 2 धावा आल्यात. या 2 धाव्याने धाव फलक पुढे सरकलं जाईल 64 या धावसंख्येवरती. 64 वरती जाऊन पोहोचलाय म्हटल्यानंतर या सामन्याच्या जवळ 16 चेंडूने 18 धावांची गरज. बिलकुल हा सामना सोपा झालाय. सोपा कधी झाला? ज्या वेळेला पॉवर प्लेची 2 षटकं, त्या 2 षटकामध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी होत असताना आपण पाहिली, मोठ्या प्रमाणात धावा येत असताना आपल्याला बघायला मिळाल्या. आणि म्हणूनच त्या 2, खास करून पहिलं ऑल इंडिया आयकॉन विजय पावलीच्या अगेन्स्ट अक्षय तावरेने केलेली बॅटिंग आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये सुरुवात करून दिलेली भार्गव पाटीलची ती बॅटिंग, खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन या दोन्ही आयकॉनचं. यावेळेला स्विच हिट काढण्याचा प्रयत्न, पंचाकडे अपील आणि पंचांचा बोट हवेमध्ये. अक्षय तावरे बाद. पहिल्या विकेटचं पतन. माघारी परतावं लागेल अक्षयला. अक्षय तावडेला बघा 40 धावा त्यांनी पूर्ण केल्यात आणि या 40 धावांमध्ये 3 चौकार आहेत. बघितलं 4 षटकार आहेत. ट्रेमेंडस बॅटिंग फ्रॉम अक्षय तावडे यार. का मी बारामतीमधून आलो आहे हे या ठिकाणी उद्दिष्ट त्यांनी दाखवलं आहे. नो डाऊट ही प्लेड व्हेरी वेल.
नाही, खूप चांगली बॅटिंग केली अक्षयने ज्या वेळेला सुरुवात केली त्यावेळेला विजय पावलेच्या अगेन्स्टने मारलेले जे फटके होते त्याचा आत्मविश्वास दाखवणारे होते. आणि असं नाही की अक्षय इथं आल्यानंतरच खेळतोय. अक्षयचा यावर्षीचा जर का तुम्ही फॉर्म बघाल तर त्या फॉर्ममध्ये खूप खूप मोठी उंच भरारी, म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू द प्रिव्हियस 2 इयर्स, मागील 2-3 वर्षानंतर ज्याने जो यावर्षीचा फॉर्म दाखवला तो खरोखर वाखाणण्याजोगे राहिला, कौतुकास्पद राहिला आहे. आणि फक्त बॅटिंगने नव्हे बॉलिंगने सुद्धा प्रभावित करताना दिसलाय. हा बघा बॅगन बिल कोणत्या क्षेत्रामध्ये जास्त धाबा बनल्यात, तर मोस्ट ऑफ टाईम ज्या वेळेला ऑन साईडला वाईडिश लॉंगरचं क्षेत्र, काऊ कॉर्नर क्षेत्र जास्त वेळेला चूज केलं गेलं आहे. त्यानंतर तिकडे थर्डमॅन गल्ली ही पोझिशन जी आहे तिथे मोठ्या प्रमाणात मोठ्या फटक्यांची आतिषबाजी होताना आपण बघितली आहे. आणि त्यानंतर आले 64 रन्स, 64 धाबा. अजून खूप काही या मॅचमध्ये शिल्लक आहे, कारण ही VVPL ओव्हर आहे. फसलेल्या संघाला बाहेर काढणं, चांगल्या स्थितीमधून एकाच्या मोमेंटमला शिफ्ट करणं, याच्यासाठी VVPL जे षटक आहे ते 4थं षटक खूप महत्त्वाचं राहिलंय. यावेळेला आतमध्ये येणारे चेंडू पंचांनी वाईडचा इशारा दिला. अतिरिक्त स्वरूपाने एक धाव धावफलकामध्ये ऍड होईल. एक धाव आल्यानंतर इक्वेशनमध्ये बदल आलाय. चांगली चर्चा आपण सुद्धा केलीत की बारामतीमध्ये आल्यानंतर इतक्या लांबचा प्रवास घटून आल्यानंतर त्याने त्याच्या आलेल्याचं चीज केले. म्हणजे त्यांनी केलेला खेळ हा त्याच्या मागणी, म्हणजे त्याला जे काय मागणी केलेली होती ॲज अ आयकॉन म्हणून, ती सार्थ ठरवली आहे त्याने. हो, फुल टॉस, येस. यावरचा चेंडू बागडा पॉइंट मधून काढून सीमारेषेच्या दिशेने पाठवायचा होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. इम्रानने चूक केली नाहीये. इम्रानने टिपलाय झेल आणि फलंदाज राहुल बाद. विरार प्रीमियर लीगचा अगदी रोमांचक सामना सुरू असताना व्यासपीठावरती आगमन होता. आदरणीय सन्माननीय अजय शेठ यांचं आगमन व्यासपीठावरती होतोय. त्यांचं करूया आपण सहर्ष स्वागत. कारण हे मैदान साईना स्पोर्ट्स क्लब, हे क्रिकेट एक वेगळं अजय शेठ यांच्याशी आणि आगमन आता व्यासपीठावरती होतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम. VVPL ची ओव्हर चालू आहे. 8 धावा झालेल्या आहेत. 2 चेंडूचा अजून खेळणं शिल्लक आहे. धडधड अजूनही कायम आहे, कारण या षटकावरती निर्भर असणार आहे की इथून पुढची रणनीती, इथून पुढचं टार्गेट, इथून पुढचं इक्वेशन, अनेक साऱ्या गोष्टी ओपन होणार आहेत. आणि त्यामुळे येणारे 2 चेंडू निर्णायक आहेत, महत्वाचे आहेत. अमित तांडेल चर्चा करतायत. पार्थ नाईकशी अमित तांडेल चर्चा करतायत, कारण त्यांना सुद्धा काहीसा अनुभव आहे. अमित तांडेल यांना टेनिस बॉल क्रिकेटचा खूप चांगला अनुभव आहे. अर्नाळ्यात खेळत असताना त्यांनी अनेक सारी येणारे 2 चेंडू खूप महत्वाचे. नवीन फलंदाज करण माळी, कळमचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आलाय. करण बाळीसारखा फलंदाज पाहायला मिळतोय. सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. जेलची समान आघाडी बा, जिथे 2 हाताने काम होत होतं तिथे बघितलं एका हाताने काम केलंय. व्हॉट अ कॅच, दिस इज द ब्युटिफुल कॅच. काय जबरदस्त झेल टिपलाय. मेहुल भोईर यावेळेला ऑकवर्ड पोझिशन मध्ये येत असताना लेग फ्लिक करायचं होतं आणि आतमध्ये येणाऱ्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न स्ट्राईक रोटेशनसाठी जात होते करण माळी, परंतु आल्या आल्या त्यांना गोल्डन डकचा शिकार व्हावा लागते. बघा कशा पद्धतीने चेंडू होता. पार्थ नाईकने चेंडू आखू टप्प्याचा हातात असताना त्याला उचली देण्याचा प्रयत्न केला. बिलकुल टुवर्ड्स दी बॉडी लाईन चेंडू येत होता आणि त्या चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा, हलक्यातनं खेळण्याचा प्रयत्न पडलाय महागात. शेवटचा अंतिम चेंडू बाकी. आता 1 मध्ये पाहिजेत 2. 1 मध्ये 2 आल्यानंतर तुम्हाला तो डबल ट्रबलवाला सीन आहे ना, तिथून तुम्हाला जर का मुनाफा हवा असेल या षटकाचा तर त्या 2 धावा आणाव्या लागतील. नाही आल्या तर जेवढ्या बनवल्या त्याच्या अर्धा मिळणार आहेत. म्हणूनच मी म्हटलंय ना की सामना अजूनही बॅलन्सिंग आहे. या ठिकाणी अजूनही बघितलं बॅलन्सिंग आहे. 2 धावाव्यात 1 चेंडूमध्ये, कारण ही VVPL ओव्हर आहे. 10 धावेसाठी लक्षात ठेवा. काल एका चेंडूमध्ये 6 धावा होत्या, षटकार होता. त्यावेळेस बघितला आपण द ग्रेट मराठा जुचंद्र संघाच्या माध्यमातून षटकार आला होता. नाही, आणि नेहमीच आपण काय बघितलंय, ज्या वेळेला आपण एखादी मॅच खेळतो त्यावेळेला टार्गेट एकच असतं. टार्गेट काय असतं, तुम्ही ज्या वेळेला पहिली बॅटिंग करून जाता दुसऱ्या संघाला दिलेल्या धावांचं टार्गेट कंप्लीट करायचंय. पण इथे 2 वेळा तुम्हाला टार्गेट येणार आहेत. एक टार्गेट 4थ्या षटकामध्ये सुद्धा येतं. त्या टार्गेटला पूर्ण केलं तर तुम्हाला बोनस मिळतो, आणि जर का नाही टार्गेट ते कंप्लीट केलं तर तुम्ही केलेल्या मेहनतीचं पाणी सुद्धा होतं. म्हणजे ती मेहनत थोडीशी जी काय केली असते त्याचा तुम्हाला अर्धाच मुनाफा मिळतो.
तुम्हाला पॅनलाइज केलं जातं. आणि असं असताना हा शेवटचा चेंडू पार्थ नाईकचा स्पेल बघा. 3 विकेट मिळवल्यात, महत्वाची विकेट आयकॉनची आणि त्यानंतर येणारा बॅक टू बॅक 2 विकेट, त्याच्यामध्ये करण माळीचं बाद होणं, त्याचबरोबर राहुल जॉनचं बाद होणं. आता नवीन फलंदाज मैदानात आलाय मनमीत घुसेकर, नायगावचा खेळाडू. पार्थ नाईक समोर शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. ये VVPL हो रहा है, चेंडू जावेद, विकेट हॅट्रिक, ऑन हॅट्रिक, येस अँड गॉन, पहिली हॅट्रिक. फिनिश ऑफ द VVPL ओव्हर. काय जबरदस्त ओव्हर राहिली आहे. प्रकृती रॉयल बालाजी या संघाला या मॅच मध्ये परत आणण्यासाठी पार्थ नाईक. मला टेनिस बॉल क्रिकेटचा इतका मोठा अनुभव नाही आहे, परंतु मला लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव असल्या कारणानं या मैदानावरती कशी बॉलिंग करायची, या लष्करी ग्रासला कशा प्रकारे युटिलाइज करायचं, जीवित ग्रासला, मृत ग्रासला, खेळपट्टीला खूप मी जाणतो. हे दाखवत असताना केलेली ही बॉलिंग आणि पुन्हा एकदा फुलपाड्याला अडचणीमध्ये आणण्याचा तो प्रयत्न यशस्वी झालाय. विकेट गेला 4, धावपलकावरती आहेत 61. आफ्टर दॅन ऑल कॅल्क्युलेशन, जे काही सगळी कॅल्क्युलेशन करायची होती ती करून 61 वरती धावपलक आलंय. 4 गडी बाद झाल्यात. आता 12 चेंडू 21 धावांची गरज आहे. 12 चेंडू 21 धावेची गरज आहे. सामना रंगतोय. या मैदानावरती हॅट्रिक पाहायला मिळतंय. पहिल्या दिवसामध्ये आपण नंदन विश्वकर्मा यांच्या माध्यमातून हॅट्रिक बघितली होती आणि आजच्या दिवसामध्ये बघितलं आपण पार्थ याच्यामधून बघितलं तर हॅट्रिक बघतोय. विकेट हॅट्रिक आली आहे आणि बघा मागे बँड बाजा सुद्धा वाजतोय. त्याचं एक कारण आहे, वसई विरारमध्ये आलेल्या आयकॉनचं स्वागत. वसई विरारमध्ये आलेला आयकॉनचं स्वागत धूमधामने आम्ही करतो. आणि खास करून जर का तो येणारा आयकॉन कृष्ण सातपुते असेल तर अजून जल्लोषात, अजून जोशात होतं. बरोबर आहे. हे दाखवत असताना मागे कृष्णा सातपुते आहेत. आणि कृष्णा सातपुत टेनिस क्रिकेटचं एक असं नाव, असा एक चेहरा ज्या चेहऱ्याला बांधण्यासाठी अनेक प्रेक्षक वर्ग त्याची आतुरतेने वाट पाहत असतात. असे कृष्णा सातपुते आज आयकॉन म्हणून या स्पर्धेमध्ये आलेले आहेत ऑलराऊंडर टीम कडून आणि त्यांचं जल्लोषात स्वागत होते. चला मॅचच्या दिशेने जाऊयात. मॅचला सुरुवात करायचं आहे. विजय पावले बॉलिंग मार्कमध्ये तयार होतात. त्याच्या समोर आयकॉन भार्गव पाटील. आता खरी मजा येणार आहे या मॅचला. ही मॅच टर्न झाली आहे, ज्याच्यासाठी VVPL ओव्हर ही संकल्पना आणली गेली ती वसई विरार बॉक्सर क्रिकेट असोसिएशन, RS ग्रुप आणि VVPL कमिटीने. त्याचं मात्र सार्थ झालं असं म्हणावं लागणार आहे, कारण या VVPL ओव्हर मध्ये मॅच बदलली आहे. जी गाडी फुल जोशामध्ये चालू होती त्या गाडीला मोठा गतिरोधक चेंडू मागे निघून चाललाय. चेंडू लावण्याचा प्रयत्न, गुरुसंख्ये हो ये क्या हुआ है. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू गेलाय सरळ विजयच्या परत हातामध्ये. लेग बाईच्या रूपाने येते 1 धाव, सिंगल रन. 11 चेंडू मध्ये 20 धावांची गरज आहे. कुठला सामना कुठे येतोय आणि कुठला सामना कुठे फिरतोय, थरारक असा सामना पाहायला मिळतोय. पहिल्या दिवसापासून आपण आयकॉन बघितलेत, आताही बघितलं आपण आयकॉन आणि बघितलं आपण स्वागत होतंय कृष्णा लक्ष्मण सातपुते यांचं. 62 for 4. पहिला चेंडूवरती 1 धाव, त्यानंतर स्ट्राईक रोटेट झालाय. राहुल आदावडे स्ट्राईक एंडवरती येतोय. दिवाणमानचा हा सुद्धा खेळाडू. भार्गव आणि राहुलचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे. एकमेकांना खूप चांगल्या रीतीने ते जाणतात. एकमेकांचे त्या दोघांचं बॉन्डिंग खूप चांगलं आहे. पण विजय पावले ऑल इंडिया पटलावरचा मोठा आयकॉन आहे. सध्याच्या घडीला या खेळाडूची चर्चा टेनिस क्रिकेट विश्वामध्ये मोठ्या प्रमाणात होती आहे. त्याचं कौशल्य खूप मोठा आहे. चेंडू हवेत, ओ गुरु बाल बचे राहुल, लेकिन गेंद जाती हुई सीधी सीमा के बाहर. लॉन्ग स्टॉप रीजन में 4 रन के लिए चौकार आलाय. 4 धावा पाहायला मिळत आहेत. गुरु यांच्यापासून बघितलं चेंडू थोडासा लांब होता आणि चौकार पाहायला मिळतोय. प्रयत्न गुरुने नक्कीच केला होता, हात उंचावला होता, त्याच्या हाताच्या वरून तो चेंडू निघून जातोय ना. बिलकुल याच्यामध्ये कमीपणा जाणवला. जर सुरुवातीलाच गुरुंनी स्टार्ट घेतला असता तर कदाचित हा चेंडू हातावरती आला असता. बघा बिलकुल चालू विधभर लांबून चेंडू गेलाय, पण हा फक्त चेंडू नाही गेला, त्याच्या जोडीला चौकार सुद्धा गेला. आणि चौकार गेला म्हणजे काय झालंय, चौकार गेलाय म्हणजे इक्वेशन मध्ये खूप मोठा बदल आता दिसून येतोय. 10 चेंडू आणि 16 धावांची गरज. राहुल आदावडे समोर विजय पावले.
ISPL च्या सीझन 2 मधला विजेता कर्णधार आहे. डिंगडॉंग साठी खेळत असताना या खेळाडूने अनेक स्पर्धा आपल्या खेळाच्या बळावरती गाजवलेल्या आहेत आणि हा विजय पावले आता या वसई तालुक्याच्या दिवाणमानच्या राहुल आदवडे समोर गोलंदाजी करतोय. राहुलने मारला एक चौकार. काय फुलपाडा वॉरियर्स या मॅच मध्ये परत बघायला मिळेल का? ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने आल्यात. फेकी झाली आहे. ओ रनआउटची संधी. नाही नाही नाही, फक्त एकाच वरती समाधान. प्रत्येक चेंडूवरती एकदा वाली तर हे इक्वेशन 6-12 वरती जाऊन पोहोचेल आणि जर का 12 धावांची 6 चेंडूमध्ये गरज असेल तर कोणातरी एकाचे जे 12 वाजणार आहेत ते न सहन होणारे असणार आहेत. आणि म्हणूनच येणाऱ्या 3 चेंडूवरती भार्गव पाटीलचा पवित्रा, विजय पावलेचा पवित्रा आणि राहुल आदवडेची साथ, या तिघांचा खेळ बघण्यालायक असणार आहे. प्रकृती रॉयल बालाजी पुढे तयार आहे. समोर फुलपाडा वॉरियर्स टिट फॉर टॅट असं उत्तर देण्यासाठी तयार आहेत. पहिला सामना आहे, दिवस 4था आहे. कोण जिंकणार याची प्रतीक्षा आहे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जडमाई टाकण्याचा प्रयत्न, बिलकुल ब्लॅक होलचा मारा विजयने केला. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक, चांगली फिल्डिंग, फेकी, तोपर्यंत एक धाव. 8 चेंडू आणि 14 धावेची गरज आहे. एका बाजूने बघितलं भार्गव आहे, दुसऱ्या बाजूने राहुल आहे, तर तिसऱ्या बाजूने विजय पावले आहे, ज्याला की सांगली एक्सप्रेस असं म्हटलं जातं, ज्याला की बघितलं अप्रतिम क्रिकेट असं म्हटलं जातं. आणि नो डाऊट माझी मुंबईला कोण विसरणार आहे, ISPL ला कोण विसरणार आहे. नो डाऊट अनेक मी म्हणेन कारनामे त्यांनी केलेत आणि तो खेळाडू बघितला आपण मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळतो गोलंदाजी मार्कवरती. शेवटचे 2 चेंडू विजय पावलेचा चेंडू पायामध्ये लेग फ्लिक केलंय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, चांगली फिल्डिंग. पार्थ नाईक चेंडू वरती आल्यात, सिंगल धाव कंप्लीट केलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होऊ दिला आणि शेवटच्या चेंडूसाठी आता बघा स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता कृष्णा लक्ष्मण सातपुते, कुर्डुवाडी, बार्शी, सोलापूर, त्यानंतर पुणे आणि आता तर संपूर्ण भारतीय टेनिस क्रिकेटचा एक मोठा चेहरा म्हणून समोर येत असताना लीजंड प्लेयर कृष्णा सातपुते यावेळेला मंचावरती आहेत आणि त्यांचा खेळ थोड्याच वेळात आपल्या मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. थँक्स टू टीम ऑलराऊंडर झहीरभाई आणि संपूर्ण टीम. आपण या विभागातील सर्व प्रेक्षकांसाठी इतकी मोठी पर्वणी आपण घेऊन आलात, त्याचा ऐकॉनच्यापणे कृष्णा यांना आपण आणलेला आहात. लास्ट बॉल, हो यावेळेला हुक करण्याचा प्रयत्न, हुक बाय क्रुक, विजय पावलाच्या गतीचा वापर आणि चेंडू करतोय बॅकहेड ऑफ स्क्वेअर लेगची, लॉंग लेगची सफर, षटकार. लीला बिलकुल न्यारी आहे, पण मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या कडेला भार्गवची लीला बघा काय करते. भार्गवची लीला म्हणजे भार्गव, मी फक्त मागील वर्षी योगाने मॅन ऑफ द सिरीजची बाईक नव्हती घेतली. या वर्षीचा खेळ त्यांच्या त्या केलेल्या कामगिरीची पूर्णपणे पुनरावृत्ती करत असताना पहिल्याच मॅच मध्ये चमकतोय. 10 चेंडू आणि 30 धावा आतापर्यंत वैयक्तिक रीतीने केलेल्या आहेत भार्गवने. दिवाणमानच्या या खेळाडूने मागील वर्षी मिळालेली बाईक ही अजूनही स्वतःच्या घराजवळ ठेवलेली आहे आणि त्याचा कलर देखील पिवळा होता. 6 चेंडूमध्ये 7 धावेची गरज आहे. नाही बरोबर, ते पिवळा होता म्हटल्यानंतर ही स्पर्धा सुद्धा पिवळीच आहे. म्हणजेच काय, नो डाऊट पुरस्कृत ही स्पर्धा आहे आणि या बहुजन विकास आघाडी पुरस्कृत स्पर्धेमध्ये पिवळमय वातावरण आता मैदानाच्या चारी बाजूने. बघूया 6 चेंडू 7 धावा, कोणाच्या हातामध्ये चेंडू. काय पार्थ नाईकला परत आणलं जातंय? नाही, अमित तांडीलकडे गेलेले आहेत. अमित तांडीलने आतापर्यंत या मॅच मध्ये केलेली बॉलिंग. अमित तांडेल अर्नाळचा सितारा, 6 चेंडूमध्ये 7 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. आजचा पहिला सामना रंगलाय, आजचा पहिलाच सामना रंगतदार ठरलाय. कितपर्यंत हा सामना जाईल याच्यावरती देखील चर्चा आहे. नाही बरोबर, मॅच इतकी चांगली झाली प्रेक्षक हो. आपण आपल्या मर्यादेचं भान ठेवत असताना कॅमेराच्या आजूबाजूला जे स्टँड आहेत तिथे डिस्टर्ब करू नका. जो ऑन साईडला कॅमेराचा स्टँड आहे, गोटू अंकल स्टँडकडे जे कोणी बसलेले आहेत स्टँडवरती प्लीज आपण तिथून उतरा. लहान मुलं जी वरती बसलेली आहेत स्टँडवरती त्यांना विनंती आपण खाली उतरायचं आहे. व्हॉलेंटियर्स, कमिटी मेंबर्स आपण लक्ष द्या. गोटू अंकल स्टँडच्या दिशेने आपण लवकरात लवकर जायचं आहे. व्हॉलेंटियर्स चला, मॅचला सुरुवात. 6 चेंडू आणि 7 धावांची गरज. अमित तांडेलचा चेंडू चढमध्ये, इट्स अ प्रॉपर यॉर्कर, टो क्रशर डिलिव्हरी, स्टंप क्रशर बनली आहे आणि फलंदाज राहुल आदवडे बाद.
धावा हव्यात, 7 धावा हव्यात. 5 dealers to go and 7 runs to make on this ground here. सामना गर्मा गर्म होतोय, गर्मा गर्म मुकाबला इस मैदान पर हमें देखने को मिलता हुआ. क्या मुकाबला है, ये पहला मुकाबला, बेहतरीन मुकाबला देखने को मिलता हुआ. 5 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. फक्त ते 7 नाही आहेत, त्या 7 धावामध्ये एक इंडिकेशन सुद्धा आहे, एक कानमंत्र सुद्धा आहे की नॉन स्ट्राईक एंडला उभा राहणारा भार्गव पाटील सांगतोय फक्त 7 धावा आपल्याला नाही पाहिजेत, तर मला समोरच्याची 7 पाहिजे. ती 7 जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत या 7 कंप्लीट होणार नाही आहेत. 5 चेंडू 7 धावांची करत असताना नवीन फलंदाज हितेश म्हणजे टक्कू मैदानाच्या आतमध्ये आलाय. टक्कू या मैदानावरती अनेक वेळा खेळताना दिसलेला आहे. आज पुन्हा एकदा या मैदानावरती त्याला त्याची ती छाप सोडायची आहे आणि छाप सोडत असताना समोर चॅलेंज अमित तांडेलचं. अर्नाळाचा इन्फॉर्म बॉलर, अर्नाळाचा फ्रंटलाईन बॉलर, तो आता प्रकृती रॉयल बालाजीचं प्रतिनिधित्व करत असताना शेवटचं षटक हाताळतोय. 5 मध्ये 7, कोण करणार कोणावरती मात. फुलपाडा वॉरियरचा संघ या सामन्याच्या बिलकुल जवळ आहे. नेक्स्ट बॉल, नेक्स्ट डिलिव्हरी. ओ यावरचा चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा कीवरून, येस, लेग स्टंपच्या बाहेरून जातोय. वाईड +1 या 2 धाबा आल्यात आणि आता 5 मध्ये 5 ची गरज आहे. 77 for 5, 5.1. आणि आता येणार 5 चेंडू. बघा कशा पद्धतीने हा अँगल बनण्याचा प्रयत्न होता. ज्या वेळेला राऊंड द विकेट तुम्ही जाताय त्यावेळेला तुमच्या लेनचं भान तुम्हाला असणं गरजेचं आहे. तुम्ही जर का तुमची लेन भरकटली आपोआप तुमची लाईन भरकटणार आहे आणि ती लाईन सगळं बिघडत असताना बिलकुल फुल ऑन लाईन टाकण्याच्या नादामध्ये, यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये वाईड +1 देऊन बसलेत. क्षेत्ररक्षणाची सजावट, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहे, वाईड इश लॉंग ऑफ ठेवण्यात आलेला आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे, कव्हर पॉइंट मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आणि मागे जर बघाल तर थर्डमॅन गलीच्या बाजूने थोडा झुकताय. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये आता एक क्षेत्ररक्षक लेग गली तिकडे सुद्धा आणण्यात आला. मिड विकेट मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. म्हणजेच काय तर मोठ्या फटक्यासाठी कुठेही गेला तरी सुद्धा तिथे झेल टिपण्यासाठी क्षेत्ररक्षक लगावण्यात आलेले आहेत. आता गोलंदाज काय करणार, त्याच्यासमोर भार्गववरती सगळ्यांच्या नजर आहेत. आयकॉन आहे, गेम चेंजर रोल मध्ये, गेम चेंजिंग रोल मध्ये आहे तो. ओ यावेळेला पायावरचा चेंडू लॉफ्ट केला, पाठवला सरळ स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून सीमारेखा पार. मॅच विनिंग षटकार भार्गव पाटीलच्या बॅट मधून येतोय. पहिला सामना ब्लॉकबस्टर सामना आणि त्या सामन्यामध्ये खूप मजा आली आहे. सर्वांनी आनंद लुटला या मॅचचा, कारण शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच झाली अशी वाटली ती. एक बॉल अगोदरच संपली. भार्गवने चांगली बॅटिंग केली, अक्षय तावरेने चांगली बॅटिंग केली आणि या प्रकृती रॉयल बालाजीकडून प्रशांतची बॅटिंग सुद्धा खूप चांगली झाली. पण ओव्हरऑल ही मॅच समरी तुम्हाला सर्वांसमोर आहे. पहिली बॅटिंग करत असताना विजय पावलेचं 29 धावांचं कॉन्ट्रीब्युशन, 13 चेंडू त्यानं खेळले होते. प्रशांत गरज 24 धावांचं 8 चेंडू त्यानं फेस केले. अमितच्या 16 धावा, सतेज कोळीच्या 2 धावा, 81 वरती धावफलक गेलं होतं. ऑस्टन पावकरने 4 गडी टिपले होते, 20 धावा त्यानं खर्च केल्या होत्या. महेंद्रच्या 3 धावा देत असताना 1 गडी बाद. भार्गव पाटील 25 धावांची ती 2 षटकं मिळून. अक्षय तावरेची 27 धावा एकाच षटकामध्ये, ते पहिलं षटक होतं पॉवर प्लेचं. आणि त्यानंतर प्रत्युत्तर देत असताना केलेली अक्षय तावरेची ती तुफानी बॅटिंग, आयकॉनच्या अगेन्स्ट आयकॉनिक कामगिरी. 14 चेंडू 40 धावा.